अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। अध्याय 9 साई सच्चरित्र। अध्यायाचं नाव आज्ञा अवज्ञा विघ्नम भैक्षवृत्तै पंचसुनादि पातकक्षालनम तथा भक्त तरखड कथा निरूपणम। म्हणजे बाबांच्या आज्ञेच्या अवहेलनेमुळे येणारी विघ्ने, बाबांनी भिक्षा मागून लोकांच्या पंचसुनादी पातकांचा नाश करणे आणि भक्त तरखडांच्या कथांचे वर्णन। टीप: मूळ पोथीत जी ओळीबद्ध आहे तिच्या या अध्यायाच्या शेवटी या अध्यायाचा विषय नेहमीसारखा इतर अध्यायांप्रमाणे दिलेला नव्हता, चुकून राहून गेलेला दिसतो, म्हणून इथला भाषांतर करताना लेखकाने स्वतःच्या बुद्धीने वरचा विषय दर्शवलेला आहे। ग्रंथाला सुरुवात। अध्याय 9। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। आता पूर्वी सांगितलेल्या कथांच्या अनुसंधानाने बाबांची आज्ञा न होता भक्त आपल्या ठिकाणी परत गेले तर वाटेत त्यांना कसा त्रास होत असे, तसेच भक्तांच्या कल्याणासाठी पंचसुना वगैरे पातकांची म्हणजे पापांची निवृत्ती करण्याकरता बाबांनी जे भिक्षा मागण्याचे व्रत देहत्यागापर्यंत धारण केले होते, पंचसुना महापातक पातक म्हणजे पाप कोणते आहेत तर ते 5 आहेत: दळण, कांडण, चूल पेटवणं, पाणी भरणं आणि सारवणं इत्यादी आपण जे नित्य नेहमी गृहकृत्य करत असतो म्हणजे घरातले कामं करत असतो, जेव्हा पूर्वी किंवा आजही खेड्यामध्ये आणि पूर्वी संबंध भारतातच दळण कांडण केलं जायचं, वेगवेगळे धान्य दळले जायचे घरी आणि चुला पेटवल्या जायच्या। तर चुली पेटवताना त्या मातीच्या राहायच्या, सारवल्या जायच्या आणि अग्नी प्रज्वलित व्हायचा, लाकडांवर वगैरे भांडे तापायचे त्यामुळे। आणि पाणी भरताना सुद्धा नदी किंवा जे काही पाण्याचे ठिकाणं असतील तिथून भांडे आणायचे, भांडे धुवायचे वगैरे, ते भरून ठेवायचे, ते गरम करायचे पाणी वगैरे वगैरे। आणि या सगळ्या कामांमध्ये आणि अगदी जमीन सारवण्यामध्ये, कारण की मातीचे घरं किंवा असे नैसर्गिकदृष्ट्या इको फ्रेंडली घरं राहायचे, वाडे वगैरे दगडी असे राहायचे, तेव्हा फरशी नसायची आणि शक्यतो सारवलं जायचं घर, तर शेणाने वगैरे मातीने असं लिंपण केलं जायचं, सारवलं जायचं। तर हे सगळं करताना, हे 5ही कामं करताना, दळताना, कांडताना म्हणजे बारीक काही करताना स्वयंपाकघरात, आणि चूल पेटवताना, पाणी भरताना आणि सारवताना जमीन वगैरे, तर या 5ही कार्यांमध्ये हे नेहमीचे गृहकृत्य आहे, ते जगण्याचा एक भाग आहे, ते करणं आवश्यक आहे। पण हे करत असताना 5 पातकं होत आहेत, जीव मारले जात आहे, सूक्ष्मजीव मारले जात आहे, हिंसा होते आहे, कारण ती दळण दळतानाही होते आहे, धान्यामध्ये किंवा त्या जागेमध्ये दळताना सूक्ष्मजीव असतात, त्यांची हिंसा नकळत होते, ते जीव आपल्याला कदाचित दिसतही नाही डोळ्यांनी, पण त्यांचं अस्तित्व तिथे असतं। कांडण करताना म्हणजे मिक्सरचंच एक काम आहे, जिथेच आपण काही ना काही बारीक करतो। पूर्वी मोठमोठे राहायचे त्याच्यासाठी साधनं दगडी, आणि त्यात कांडण वगैरे केलं जायचं मिरच्यांपासून सगळ्या गोष्टींचं, तर त्यातही तीही एक प्रकारे हिंसा झालेली आहे। आणि चूल पेटवायची हिंसा, एक प्रकारे अग्नी प्रज्वलित करतोय आपण सारखं, आणि ती प्रज्वलित करत असलेल्या जागी जी साधनं वापरली जात आहे अग्नीमध्ये पेटवण्यासाठी, शेणाच्या गौऱ्या असोत का लाकडं असोत का ती जागा जमीन असो, तर ही इथे जे सूक्ष्मजीव आहे त्यांची ही हिंसा होते। अन्न शिजवताना अन्नावर, दानावर, अन्नधान्यावर जे सूक्ष्मजीव असतात त्यांना मारलं जात आहे, नकळत कळत कसंही, पण ती एक हिंसा आहे हे शास्त्र म्हणतंय। आणि त्यामुळे ती एक हिंसा, ते एक पाप आहे, हिंसा घडत असल्यामुळे पातक आहे। पाप नाही म्हणता येणार, पाप आणि पातक मध्ये थोडा फरक आहे, पण हे न टाळता येण्यासारखं नकळत होणारं पण वाईट गोष्ट असल्यामुळे त्यांना पापांच्या म्हणजे पातकांच्या श्रेणीमध्ये ठेवलेलं आहे।
पाणी भरतानाही तसंच आहे. पाण्यामध्ये आणि पाण्याच्या भांड्यांमध्ये कितीतरी सूक्ष्मजीव असतात आणि त्यांची हिंसा होत असते. आणि सारवायच्या वेळी तर अर्थातच जमीन सारवताना जमिनीवर असणारे सूक्ष्मजीव सगळे आजकाल सारवलं जरी जात नसेल आणि दळणकांडण असं होत नाहीये, त्याच्यासाठी मशीन्स आहेत, पिठाच्या गिरण्या वगैरे असे दुकानं वगैरे असतात. चूलही मातीची वगैरे अशी लाकूड घालून पेटवायची नाहीये. पण तरीही आजही साधनं बदलली आहेत, इक्विपमेंट्स बदललेले आहेत, टूल्स बदललेले आहेत. पण तरीही टूल्स आणि टेक्निक्स चेंज होऊनही तिथे हिंसा होतेच. कारण सूक्ष्मजीव हवेतही आहे, पाण्यातही आहे, वस्तूंवरही आहे, भांडे वगैरे, अन्नधान्यातही आहे आणि जमिनीवरही आहे. सर्वीकडे सूक्ष्मजीव आहेत, असतात आणि त्यांची हिंसा कळत नकळत थोड्या प्रमाणात का होईना घडत असते. तर त्यामुळे यांनाच पंचसुना किंवा 5 पातकं असं म्हटलं जातं. तर साईबाबा भक्तांच्या कल्याणासाठी दळण कांडण, चूल पेटवणे, पाणी भरणे आणि सारवणे इत्यादी गृहकृत्य करत असताना दैवयोगाने घडणाऱ्या जीवांच्या हिंसेची जी पातकं आहेत, अशा पातकांची निवृत्ती करण्याकरता, म्हणजे हे पातकं नष्ट करण्याकरता किंवा या पातकांचं फळ नष्ट करण्याकरता, वाईट परिणाम कमी करण्याकरता बाबांनी स्वतः जे भिक्षा मागण्याचे व्रत देहत्यागापर्यंत धारण केले होते, तसेच ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूंपर्यंत, स्थावर म्हणजे न हालू चालू शकणाऱ्या ज्या स्थिर असतात निर्जीव वस्तू, तिथपर्यंत गुंफून आणि व्यापून राहणारे साईच, श्री साईच कृपावंत होऊन सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर आहेत हे कसे मनात बिंबवित असत, म्हणजे मनाला समजावत असत, इतरांना शिकवत असत, हे सर्व मी वर्णन करेल असं हेमाडपंत लेखक या पोथीत लिहित आहेत. सर्व श्रोत्यांना माझ्या निरूपणाकडे, म्हणजे माझ्या स्पष्टीकरणाकडे किंवा माझ्या या कथांच्या सांगण्याकडे लक्ष देण्याची विनंती मी करतो असं हेमाडपंत सांगत आहे. या कथा जर त्यांनी म्हणजे आपण आदरपूर्वक ऐकल्या तर त्यांचे म्हणजे ऐकणाऱ्यांचे कल्याण होईल. शिर्डीच्या यात्रेचे हे एक वैशिष्ट्य आहे की बाबांची आज्ञा झाल्याशिवाय यात्रेकरू जर परत गेला शिर्डी सोडून तर तो विघ्नांना आमंत्रण करीत असे. तसेच एकदा बाबांची परत जाण्याची आज्ञा झाली असता जर शिर्डीत तो एक क्षणही राहिला जादा, तरीही विघ्न डोक्यावर लगेच बसत असे. याचा सर्वांना अनुभव आहेच. आज्ञेबाहेर जे जे वागले त्यांचे वाटेत हाल झाले. कित्येकांना तर चोरांनी लुटले आणि जन्मभर आठवण राहिली. भाकर तुकडा खाऊन जा असे सांगूनही जे उपाशीच घाईने निघाले. जर साईबाबांनी कोणाला सांगितलं जाताना की अरे थांब, भाकर तुकडा खाऊन जा, म्हणजे काहीतरी खाऊन जा, उपाशी पुट्टी वगैरे जाऊ नको, असं सांगूनही जे उपाशीच घाईने निघाले त्यांना गाडी तर मिळाली नाहीच. रेल्वे तेव्हा जे काही टांगा, रेल्वे गाडी जे काही असेल साधन शिर्डीतून बाहेर पडण्यासाठी, परत जाण्यासाठी त्यांच्या गावी, तर ते तर त्यांना त्या वेळेवर मिळालेच नाही जेव्हा त्याचं ठरवलेलं असेल टाइम, वेळ, तेव्हा ते मिळालंच नाही. उलट ते उपाशी रखडलेले अनेक भक्तांनी पाहिलेले आहे. एकदा तात्या कोते पाटील कोपरगावला चालले होते. तेथे आठवड्याचा बाजार होता. ते टांगा उभा करून मशिदीत आले, बाबांचे दर्शन घेतले आणि येतो म्हणून पायांना नमस्कार केला. अशा प्रकारे आज्ञा घेण्याचे नुसते सोंग केले. भक्त आज्ञा घेण्याकरता टाळाटाळ करत, पण बाबांना वेळ अवेळ कळत असे. तात्याला असा अधीर झालेला पाहून साईबाबा म्हणाले तात्याला की थोडा थांब, बाजार राहू दे, मग होईल, म्हणजे नंतर होईल, नंतर कर, म्हणजे बाजारात जाऊ नको, आता गावाबाहेर जाऊ नकोस, असं साईबाबा म्हणाले. नंतर तात्याचा फार आग्रह पाहून श्याम्याला बरोबर घेऊन जा असे ते म्हणाले. परंतु श्याम्याचे काय काम आहे असे म्हणून तात्यांनी बाबांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले आणि टांग्यात जाऊन बसले आणि बाजाराला जाण्यास निघाले. 2 घोड्यात एक फार चपळ होता. त्याला 300 रुपयांचे पाठबळ होते. मोठी किंमत देऊन विकत घेतलेला होता. साऊळ विहीर, विहिरीचं नाव आहे साऊळ विहीर, जवळ येताच तो अति उच्छृंखल धावू लागला. म्हणजे उच्छृंखल म्हणजे ताबा सुटल्याप्रमाणे, स्वच्छंद मनासारखा
तो घोडा धावायला लागला टांग्याचा. कधी चाबूक फटका न खाणारा, म्हणजे नेहमी शिस्तीत चालणारा, बाजाराला अगदी थोड्या वेळात पोहोचणारा तो घोडा पडला आणि गाडीला एकाएकी धक्का बसून तात्यांच्या कमरेला लटका बसला, म्हणजे लचक भरली. कुठला बाजार, कुठले काय, तात्यांना साई माऊली आठवली आणि मनात तात्या म्हणाले की वेळेवर बाबांचे ऐकले असते तर हे संकट टळले असते. म्हणजे बाबा म्हणत होते की भाकर तुकडा खाऊन जा, थोड्या वेळाने जा, तर ते ऐकलं असतं तर हे संकट आलं नसतं. असो, झाल्या गेल्या गोष्टीला आता काही उपाय नाही. असेच आणखी एकदा घडले. तात्या कोल्हार गावाकडे निघाले. टांगा जोडून बाबांना विचारण्यासाठी आले की आता आम्ही निघू का. बाबांच्या चरणांना वंदन केले तात्यांनी आणि आता जाऊन येतो म्हणाले. पूर्णपणे बाबांची संमती मिळाली नव्हती तरी तात्या तसेच निघाले. तेव्हा पुढे काय घडले ते आता ऐका. आधीच तो टांगा जोराने धावणारा होता. अनावर होऊन बेफाम भरधाव पळाला. वाटेतले खास खळगे मुळीच पाहत नव्हता. जीवावरचा प्रसंग ओढवला होता, परंतु साई कृपेने टळला. टांगा बाभळीच्या झाडावर आदळला. बरं झालं तेथेच मोडला आणि पुढचा धोका टळला. असाच एक मुंबईचा मोठा इंग्रज गृहस्थ मनात काही हेतू धरून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत आला. चांदोरकरांच्या वशिल्याने, म्हणजे चांदोरकरांनी त्याला जरा सुविधा केली, त्याचं नाव वगैरे पुढे सांगितलं, पुढे येऊ दिलं, पहिल्यांदा प्रेफरन्स मिळाला त्याला साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत. चांदोरकरांच्या वशिल्याने माधवरावांना त्याने पत्र टाकवले होते. म्हणजे त्यांच्या चांदोरकरांनी ओळख वगैरे सांगितली आणि त्यांच्या नावाने, चांदोरकरांच्या नावाने त्या इंग्रज अधिकाऱ्याने माधवरावांना पत्र टाकले होते, शिर्डीतल्या माधवरावांना, की मला यायचंय वगैरे. शिर्डीत आल्यावर त्याने, त्या इंग्रज अधिकाऱ्याने, इंग्रज गृहस्थाने एक मोठा तंबू मागवून घेतला आणि त्याची राहण्याची सोय सुखाची झाली. बाबांच्या इच्छेविरुद्ध कोणी म्हणेल की मी मशिदीत वर चढून जाईल किंवा दर्शन घेऊन मन मानेल तेव्हा परत जाईन, हे अशक्य असल्याचे सगळीकडे प्रसिद्धच होते. त्या गृहस्थाने, त्या इंग्रज गृहस्थाने मशिदीत वर चढण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केला, पण तो वाया गेला. तो विदेशी पाहुणा मनात निराश झाला. त्याच्या मनात इच्छा होती की आपण मशिदीत वर जाऊन गुडघे टेकून बाबांना वंदन करावे आणि त्यांच्या हाताचे चुंबन घेऊन जवळ बसावे. परंतु बाबा त्याला आपल्यापाशी मशिदीत बसायला येऊ देत नव्हते. त्याने खालीच सभामंडपात असावे, वाटेल तर तेथेच बसावे, तेथूनच दर्शन घ्यावे, परंतु वर त्याने येऊ नये, असं साईंचं म्हणणं. असो, पुढे तो जायला निघाला आणि अंगणात निरोप घ्यायला आला. तेव्हा बाबा त्याला म्हणाले की जाशील उद्या, इतकी घाई कशासाठी. लोकांनी त्याला खूप सांगितले, नाना प्रकारांनी विनवले की नको जाऊ बा इतक्यात, साईबाबा नाही परवानगी देते, असं लोक म्हणत होते. परवानगी नसता जे गेले ते फार पश्चाताप पावले, असेही लोकांनी त्याला सांगितले. होणाऱ्या पुढे म्हणजे जे काही विधिलिखित आहे, जे होणार आहे त्याच्या पुढे काही कोणाचं चालत नाही. त्या अधिकाऱ्याच्या, त्या इंग्रज गृहस्थाच्या मनाला ते पटलं नाही आणि तो परवानगी शिवाय निघाला आणि रस्त्यात त्याचे हाल झाले. टांगा आधी नीट चालला, पण पुढे घोड्यांनी वाट सोडली. सावळी विहीर मात्र ओलांडली. तो पुढे बायसिकल आली. टांगा एकाएकी चमकला. म्हणजे तो घोडा, जो धावता घोडा होता टांग्याचा, त्याला कळलं नाही समोरून येणाऱ्या सायकलमुळे. गृहस्थ टांग्यात मागे बसला होता. त्याचा तोल जाऊन तो एकीकडे झुकला आणि मागे रस्त्यावर पालथा पडला. गृहस्थ घसरत घसरत गेला, तो इंग्रज गृहस्थ, आणि लोकांनी मोठ्या प्रयत्नांनी टांगा थांबवला. त्याला टांग्यात उचलून बसवला आणि टांगा पुढे हाकलला. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली जिकडे त्याला जायचं होतं ती दुसरीकडे, आणि जिकडे कोपरगावचे हॉस्पिटल होते तिकडे टांगा वळवला, कारण त्याला जखमा वगैरे झाल्या असणार. असो, तेथे म्हणजे कोपरगावच्या त्या दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये, इस्पितळात तो गृहस्थ पश्चात्तापाने दुःखित होऊन आज्ञाभंगाच्या प्रायश्चित्ताचे भोग भोगत काही दिवस पडला होता. म्हणजे तिथे त्याला ऍडमिट वगैरे करावं लागलं. फक्त साईंची
आज्ञा नव्हती आणि तो निघून चालला होता शिर्डी सोडून, म्हणून असं झालं, नको त्यावेळी. असो, लोकांना असंख्य अनुभव आले. ते मनात सहज शंकू लागले, म्हणजे शंका घ्यायला लागले आणि बाबांची आज्ञा पाळून मोकळे होऊ लागले. लोक म्हणजे बाबांची आज्ञा पाळूनच जेव्हा साईबाबा म्हणतील तेव्हाच ते जाणं किंवा येणं करू लागले, किंवा जे काही साई सांगायचे त्याच्यावर विश्वास ठेवायला लागले. आज्ञा न पाळण्याची कोणाला हिंमत झाली नाही. कोणाच्या गाडीचे चाक निसटले, कोणाचे घोडे थकले आणि गाड्या चुकून उपाशी राहिले, म्हणजे कोणाकोणाच्या गाड्या सुटून गेल्या आणि त्यामुळे त्यांना खायचे प्यायचे रस्त्यात वांदे झाले वगैरे वगैरे. तर कित्येक चुरमुरे फाकीत बसले. चुरमुरे म्हणजे आपले मुरमुरे असतात, म्हणजे याचा अर्थ मुरमुरेच नाहीये, याचा अर्थ आहे की त्यांना उगाच त्यांचा वेळ, त्यांचे क्षण, महत्वाचा वेळ वाया घालवावा लागला, त्रास सहन करावा लागला, असा त्याचा अर्थ आहे. तीच ज्यांनी आदरपूर्वक आज्ञा पाळली त्यांनी भलत्या वेळी सुद्धा गाडी गाठली आणि मुसाफिरीही म्हणजे प्रवास सुद्धा सुखाचा होऊन, मुसाफिरी ही सुखाची होऊन जन्मभर आठवण राहिली त्या लोकांना, की बरोबर आहे, साईबाबांनी सांगितलं तेव्हा आम्ही निघालो होतो, म्हणून हे असं सगळं झालं. भलेही ती अवेळ असेल, पण जर साईबाबांची आज्ञा असेल तर तेव्हा ती पाळली गेली असेल तर मग काही त्रास झालेला नाही कोणाला. कोणाच्या मनात शंका येईल की वर्षानुवर्षे भिक्षा मागण्याची बाबांना का बरी आवड होती. आता भिक्षेचा विषय आलाय, तर त्या शंकेचे निरसन आता ऐका. बाबांची वागणूक व राहणी पाहिली तर त्यांना भिक्षाच मागणे योग्य होते. म्हणजे जसे ज्या जागी ते राहत होते, ज्या कपड्यांमध्ये राहत होते, जसं त्यांचं आयुष्य होतं, हे पाहता भिक्षा मागूनच ते जगत असावे असा आपण अंदाज करू शकतो. तसे करून लोकांना गृहस्थाश्रमाचे म्हणजे सांसारिक जीवनाचे कर्तव्य पाळण्याचा आनंद देऊन त्यांचे हित साईबाबा ते साधत होते. म्हणजे ते लोकांकडे भिक्षा मागायला जायचे तेव्हा लोकांकडे भिक्षा मागितल्यामुळे लोक जे होते ते गृहस्थाश्रमी होते, संसारात होते, कुटुंबाने राहणारे वगैरे. तर अशा लोकांकडे जाऊन, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या गृहस्थांकडे जाऊन त्यांच्याकडून दान घेणं म्हणजे त्यांना गृहस्थाश्रमचं कर्तव्य पार पडायला शिकवणं, की तुम्हाला हे असं दान दिलं पाहिजे गरिबांना वगैरे, हे त्यांना शिकवण्यासाठीच जणू काही ते हित साधण्याचं, त्यांचं कल्याण करण्याचा साईबाबा प्रयत्न करत होते भिक्षा मागण्याच्या निमित्ताने. काया, वाचा, चित्त आणि वित्त. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपण जे बोलतो, कोणाशी काहीही बोलतो, विचार करतो ते. चित्त, मनात विचार जो करतो आपण कसलाही तो. वित्त म्हणजे पैसा. तर काया, वाचा, चित्त आणि वित्त म्हणजे शरीराने, शब्दांनी, मनाने आणि पैशाने हे सर्व साईचरणी समर्पित करणारा एकनिष्ठ भक्त साईबाबांना फार आवडत असतो. गृहस्थाश्रमीच्या घरात जे जे अन्न शिजवले जाते त्या अन्नाची घरातील मुख्य पुरुषाने संन्यासी व ब्रह्मचारी यांच्या प्रित्यर्थ आधी अग्नीत आहुती द्यायची असते, किंवा प्रत्यक्ष हजर असेल कोणी अतिथी, संन्यासी, ब्रह्मचारी, ज्ञानी, कोणीही गरजू, तर त्याला प्रत्यक्ष हजर असेल तो अशा गृहस्थाच्या घरी, तर गृहस्थाश्रमातला जो पुरुष आहे, घरातला जो यजमान आहे, मुख्य माणूस आहे, तर त्याने अशा अतिथीला, अशा योग्य याचकाला, संन्याशाला स्वतः घरात शिजवलेलं ताजं अन्न आदराने खाऊ घालायचं असतं. त्यांना आधी आहुती न देता किंवा अशा याचकांना किंवा ज्ञानी लोकांना, संन्यासी, योगी पुरुषांना किंवा महत्वाच्या व्यक्तींना, पाहुण्यांना, अतिथींना जर आपण आधी आहुती दिली नाही किंवा अन्नदान दिलं नाही, जर गृहस्थ अशा वेळी जर अशा गृहस्थाने भोजन केलं, त्यांना काही न देता स्वतः भोजन केलं एखाद्या माणसाने स्वतःच्या घरात आणि समोर आलेल्या भिक्षा मागणाऱ्या वगैरे कोणाला दिलं नाही आणि स्वतःचं अन्न खात राहिले, तर अशा गृहस्थाला, अशा त्या यजमानाला कायिक, वाचिक, मानसिक, कायिक म्हणजे शरीराने,
वाचिक म्हणजे शब्दांनी, मानसिक म्हणजे मनाने. तर शुद्धीसाठी, कायिक शुद्धीसाठी, शरीराच्या शुद्धीसाठी, वाचिक शुद्धीसाठी म्हणजे शब्दांच्या चुकीसाठी, त्यांच्या शुद्धीसाठी, आणि मानसिक समाधानासाठी, शुद्धीसाठी चांद्रायण व्रत करावे लागते, असा शास्त्राचा नियम आहे. चांद्रायण व्रत हे नाव आता आपण ऐकतोय. चांद्रायण व्रत म्हणजे काय की रोजच्या खाण्याच्या अन्नाचे घास चंद्राच्या वृद्धिक्षयाप्रमाणे, चंद्र जसा जसा कलेकलेने वाढत जातो पौर्णिमेपर्यंत 15 दिवसात दर महिन्यात, आणि पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत परत 15 दिवस हळूहळू कलेकलेने लहान होत जातो, क्षय होत जातो. म्हणजे त्यात वृद्धी होते दर दिवशी आणि क्षय सुद्धा होतोय. त्याप्रमाणे ज्यात जास्त कमी ठरवले जात असते असे एक प्रायश्चित्त घेण्याचे व्रत. म्हणजे ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी या व्रतात बहुतेक आपण असं समजू शकतो की उपवास करतात, पूर्ण काहीच अन्न खात नाही. मग अमावस्येनंतर चंद्राची कला थोडी वाढते, चंद्रकोर बारीकशी दिसायला लागते आकाशामध्ये. मग थोडंसंच अन्न त्या दिवशी अख्ख्या दिवसभरात ग्रहण करायचं प्रायश्चित्त म्हणून. आणि प्रायश्चित्त कशासाठी की आपल्या घरी अतिथी आले, पाहुणे आले, कोणीतरी गरजू आले आणि त्यांना आपण आपल्या घरात तयार असलेलं अन्न न देता स्वतः खाल्लं होतं, कळत न कळत कसंही. मग त्याचं प्रायश्चित्त म्हणून, त्याचा पश्चाताप म्हणून हे असं 1 महिन्याचं व्रत आपण असं समजू शकतो. चांद्रायण व्रत म्हणजे चंद्राचं व्रत. म्हणजे चंद्र जसजसा वाढत जाईल तसतसं आपलं अन्न वाढवत जायचं, थोडं 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 दिवसभराचा इनटेक वाढवत जायचा, बाकी वेळ उपवास राहायचा, आणि नंतर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत परत कमी कमी करत जायचं. किंवा जर अमावस्या आधी आली असेल, आधी पौर्णिमा आली असेल तर पहिले कमी 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 करत जायचं, मग हळूहळू अमावस्येनंतर वाढत जायचं वगैरे. तर याला म्हटलं गेलेलं आहे की रोजच्या खाण्याच्या अन्नाचे घास कमी 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 करत जायचे अमावस्येपर्यंत, आणि मग वाढवत जायचे पौर्णिमेपर्यंत. तर अन्नाचे घास मोजत कमी कमी करत किंवा जास्त करत, जसंही तिथी असेल त्यानुसार, चंद्राच्या वृद्धी म्हणजे वाढण्याच्या आणि क्षय म्हणजे कमी होण्याच्या कलेप्रमाणे ज्यात जास्त कमी ठरवले जातात असे एक प्रायश्चित्त घेण्याचे व्रत असं करावं लागायचं, असं शास्त्र सांगतंय. संन्यासी व ब्रह्मचारी यांना अन्न शिजवण्याची किंवा स्वयंपाक करण्याची मनाई आहे. शास्त्रानुसार जे संन्यासी असतात, ज्यांचं घर संसार नाहीये, जे लोकसेवेसाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी, स्वतःच्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या प्रगतीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी त्याग करतात संसाराचा, घराचा, नात्यांचा, तर ते संन्यासी आहेत. आणि ब्रह्मचारी जे लग्न वगैरे करत नाहीत असे ब्रह्मचारी आहेत, तर यांना स्वतः अन्न शिजवण्याचा, स्वयंपाक करण्याचा मज्जाव आहे, म्हणजे मनाई आहे, अलाउड नाहीये. ते जर तसे करू लागले तर त्यांच्या माथी सुद्धा चांद्रायण व्रत निश्चितपणे येऊन पडते. जर संन्यासी ब्रह्मचारी लोक पण स्वतःचं अन्न जमवून शिजवायला लागले तर ते अलाउड नसल्यामुळे, शास्त्र नियमांच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांना सुद्धा हे चांद्रायण व्रत करावं लागतं, जर त्यांच्याकडून असं काही झालं असेल तर. म्हणजे त्यांनाही प्रायश्चित्त आहे. म्हणून त्यांचे पोट भरण्याची व्यवस्था शास्त्राने कोणाकडे सोपवली आहे तर गृहस्थाश्रमी लोकांवर सोपवली. म्हणजे जे घर संसार करताय, किराणा भरताय, अन्न रोज शिजवताय असे सामान्य लोक, यांच्यावरती जबाबदारी आहे नियमशास्त्रानुसार की जे काही संन्यासी वगैरे लोक, कारण ते भटकतात, ते वेगवेगळ्या तीर्थाटन करतात, लोकांना मार्गदर्शन, उपदेश, काही ना काही असं शास्त्रांची चर्चा वगैरे चालतं त्यांचे कामं. तर अशांना मग अन्न शिजवायचं अलाउड नाहीये, तर मग गृहस्थाश्रमी लोकांनी अन्न शिजवून त्यांच्यासाठी त्यांना देणं, जे काही त्यांच्या गावात असतील असे संन्यासी वगैरे किंवा त्यांच्या घरी आलेले असतील पाहुणे म्हणून, तर अशी सोय शास्त्राने लावली. संन्यासी कधीही काम धंदा करत नसतात, त्यांना अलाउड नाहीये व्यापार करणं वगैरे, म्हणून ते भिक्षा मागतात. बाबा तर गृहस्थाश्रमीही नव्हते, साईबाबा, आणि वानप्रस्थाश्रमी देखील नव्हते. म्हणजे त्यांनी संन्यास सोडून संसार आहे असं नव्हतं. आणि वानप्रस्थ हा जो तिसरा आश्रम आहे, ब्रह्मचर्य आश्रम पहिला, गृहस्थाश्रम म्हणजे संसार करण्याचा पुढचे 25 वर्ष आयुष्याचे ते दुसरे, ब्रह्मचर्य आश्रम हा पहिला आश्रम आहे ज्यात आपण
ज्ञान ग्रहण करतो, विद्यार्थी दशेत असतो, आपलं लग्न, आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या नसतात, तर ते पहिले आयुष्याचे 20-25 वर्ष म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. आणि त्यानंतर येतो गृहस्थाश्रम, म्हणजे त्यानंतर आपलं लग्न होतं, मुलं होतं, संसार चालवतो, सांसारिक जबाबदाऱ्या, काम, घरकाम, जे काही बाहेरचे काम आपल्यावर पडतात. आणि त्यानंतर येतो वानप्रस्थाश्रम, म्हणजे मुलं मोठे होत झालेले असतात आपल्या 50 नंतर आणि आपण रिटायर झालेला असतो आणि आपण मग मुलांवर सोपवतो जबाबदाऱ्या, घर संसार व्यवस्था लावून देतो त्यांना त्यांच्या संसारात, त्यांचे लग्न लावल्यानंतर, कारण ते आता 25 ओलांडली आहेत आणि आपली 50 झालेली आहे. म्हणजे ते गृहस्थाश्रम सुरू करतायत आणि आपण वानप्रस्थाश्रम सुरू करतोय, आपला गृहस्थाश्रम संपतो. तर वानप्रस्थ हा तिसरा आश्रम आहे, म्हणजे जिथे आपण संसारामध्ये राहतोय, आपल्या कदाचित घरातच राहतोय, मुलांच्या भरवशावर राहतोय किंवा आपल्या स्वतःच्या भरवशावर राहतोय, पण वेगळं राहतोय, तटस्थपणे राहतोय, जास्त गुंतत नाहीये गृहस्थाश्रमात. गृहस्थाश्रमातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्यातून मुक्त आहेत, पण तरी स्वतःचं अन्न स्वतः शिजवणं, स्वतः रिटायरमेंटची पेन्शन सारखी अशी काही गोष्ट असेल, कमाई होते, म्हणजे स्वतःच्या भरवशावर स्वतः जगण्याचा प्रयत्न जास्त आहे, मुलांवर आश्रित नाहीये किंवा संसारामध्ये, नात्यांमध्ये, त्यांच्या सुखदुःखांमध्ये, टेन्शनमध्ये, कामांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये नाहीये, तटस्थ आहे. स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नवरा बायको दोघं वेगळे एकत्र राहत आहे, पण बाकीच्यांपासून वेगळे राहत आहे. कदाचित ते घरातच राहत आहे सगळ्यांसोबत, पण थोडी मनाने त्यांनी वानप्रस्थ स्वीकारलाय, असंही त्याचा अर्थ होऊ शकतो आजच्या काळात. असं नाही की त्यांनी जंगलात जायला पाहिजे. वन म्हणजे जंगल, वानप्रस्थ म्हणजे जंगलात प्रस्थान, प्रस्थ म्हणजे प्रस्थान, जाणं, पण याचा अर्थ असा नाही की जंगलात जाणं. म्हणजे सेकंड इनिंग होम आहे एक प्रकारे, दुसरी इनिंग आयुष्याची. पण साईबाबा ना वानप्रस्थ आश्रमातले होते ना गृहस्थाश्रमातले होते, तर ते कसे होते, तर ते संन्याशीच होते. तर साईबाबा केवळ बालपणापासून सर्वस्वाचा त्याग केलेले ब्रह्मचारी होते, म्हणून भिक्षा मागणे त्यांना अगदी योग्य होते, नियमानुसार होते. अखिल विश्व माझे घर आहे, मीच वासुदेव व विश्वंभर आहे, मीच अविनाशी परब्रह्म आहे, असे ज्याला ज्ञान झाले आहे व मनाचा पक्का निश्चय झालेला आहे, त्याला विश्व हे आपले कुटुंब समजणाऱ्याला, त्या विश्व हेच जो स्वतःचे कुटुंब समजतोय, अशा व्यक्तीला भिक्षेच्या अन्नाचा पूर्ण अधिकार असतो. नाहीतर इतरांचे कुचेष्टेचे प्रकार, म्हणजे लोकांनी वाईट टोचून बोलणं, असे प्रकार चव्हाट्यावर पहावे, म्हणजे दुर्लक्ष करावे. आधी माणसाने पुत्रेषणा सोडावी. पुत्रेषणा म्हणजे मुलं बाळ व्हायला पाहिजे, आपल्याला संसार चांगला थाटला गेला पाहिजे, छान घर पाहिजे, छान सोयी पाहिजे, असं जी काही अपेक्षा, स्वतःची इच्छा असते, अपेक्षा स्वतःच्याच आयुष्याकडून स्वतःची, तर अशी अभिलाषा, आशा मुलं बाळांची वगैरे, तर ही आहे पुत्रेषणा. तर ती पुत्रेषणा म्हणजे इच्छा सोडावी. नंतर वित्तेषणा सोडायची. संन्यासी, मनाने संन्यासी कसं व्हायचं, तर पहिले पुत्रेषणा सोडा, म्हणजे संसार थाटायचा विचार सोडा, मुलं बाळ लग्न हा विचार सोडा. नंतर वित्तेषणा, पैसे कमवण्याचा लोभ सोडा, की मला जगण्यासाठी खूप पैसे लागतील, खूप पैसे पाहिजे माझ्याकडे, बँक बॅलन्स पाहिजे वगैरे वगैरे, असा जो विचार येतो, तर हा विचार सुद्धा त्यागायला हवा. आणि लोकेषणा सोडा. लोकेषणा म्हणजे जगात इतर लोकांकडून मानपान मिळावा, महान पद मिळावं, एखादा सत्ता मिळावी, असं जी काही इच्छा असेल, लोकेषणा, लोक जमा व्हावेत आपल्या आजूबाजूला, आपल्या खाली, आपल्या शेजारी, आपल्याला पुढे पुढे करणारे, आपले कौतुक करणारे, मान करणारे, तर ही इच्छा सुद्धा सोडावी. म्हणजे पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा हे सोडावे. ज्याने या तिन्ही आशा आकांक्षा निश्चितपणे सोडलेल्या असतील, म्हणजे ज्याला काही फरक पडत नाही, त्याला मूलबाळ नाहीये, त्याचा संसार त्याने थाटलेला नाहीये, पैसे जमवत नाही तो स्वतःसाठी किंवा स्वतःच्या नातेवाईकांसाठी, किंवा लोकांचा संग्रह असा यासाठी नाही करत आहे की त्याला मान मिळावा, म्हणजे अगदी निरपेक्ष आहे तो स्वतःच्या आयुष्याकडून, इतरांच्या सेवेसाठी किंवा कशा ना कशा चांगल्या कामासाठी त्याने त्याचं आयुष्य वाहून घेतलेलं आहे, असा जो आहे त्यानेच भिक्षान्न खाण्याचे मनात आणावे. त्याला अधिकार आहे भिक्षा मागण्याची आणि भिक्षा मागून अन्न जे मिळतं ते खाण्याची. नाहीतर
भिक्षापात्रा अवलंबणे जळोजिणे लाजीरवाणे. हे तुकाराम महाराजांचे गाणे अर्थहीन आणि सारहीन होईल. तर इथे लेखक हेमाडपंत म्हणताय की जर तुमच्या मनात किंवा अशा एखाद्या व्यक्तीच्या मनात पुत्रांबद्दल, संसार थाटण्याबद्दल इच्छा असेल, पैसे कमवण्याची इच्छा असेल, मानपान मिळायची, नाव कमवायची इच्छा असेल, तर अशा व्यक्तीला अधिकारच नाहीये की त्याने भीक मागावी, भिक्षान्न खावं, भिक्षा पात्र धरावं हातात, झोळी पसरावी कोणापुढे. कारण हे त्याने सर्व स्वतःच्या कर्तृत्वावर केलं पाहिजे. त्याला घर संसार थाटायचा आहे, मुलं बाळ करायची आहेत, पैसे कमवायचे आहेत, आयुष्य संसार स्वतःच्या भरवशावर नाव मोठं करायचंय, लोकांचा संग्रह मानपान लोकांकडून घ्यायचा आहे, अशा ज्यांच्या इच्छा आहेत, म्हणजे फेमस व्हायचंय वगैरे वगैरे, तर अशा ज्यांच्या इच्छा आहेत, जे सामान्यपणे असतात बहुतांशी लोकांच्या, तर त्यांना, अशा लोकांना अधिकारच नाहीये भिक्षा मागण्याचा. म्हणजे कोणाकडे मदतीसाठी विनाकारण स्वतः कर्तृत्ववान असूनही किंवा स्वतः कर्तृत्व असून करण्याची धमक असूनही दुसऱ्यांपुढे कायम याचक बनून राहणं हे चुकीचं आहे. आणि हेच तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत सांगितलं आहे की भिक्षापात्र अवलंबणे जळोजिणे लाजीरवाणे. म्हणजे ते असं लाजीरवाणं जीवन आहे, शर्मेची बाब आहे बुवा असं आयुष्य म्हणजे. आणि असं ते आयुष्य जळो, म्हणजे असं आयुष्य वाट्याला न येवो, संपून जावं, की जिथे आपल्याला विनाकारण अशी भिक्षा मागावी लागते आहे. हे तुकाराम महाराज सांगत होते. आणि तेच इथे लेखक हेमाडपंत अधोरेखित करताय की तुकाराम महाराजांचं हे म्हणणं अर्थहीन, विनाकारणचं होईल आणि सारहीन, म्हणजे त्यातून काही शिकण्यासारखं राहणार नाही जर लोक अशा पद्धतीने कर्तृत्ववान किंवा जबाबदारी घेणारे लोक सुद्धा आणि मनात इच्छा असणारे, लोभ अपेक्षा असणारे लोक सुद्धा जर भिक्षा मागतील तर हे चुकीचं आहे बुवा. आणि भिक्षापात्र अवलंबणं हे शर्मेची बाब आहे, तर हे समाजासाठी योग्य नाही असं लेखक म्हणतोय. साई समर्थ हे महान सिद्धपुरुष असल्याचे सर्व लहान मोठ्यांना माहीत होते, परंतु आम्हीच सदा सांसारिक आशा अपेक्षांनी जखडलेलो असल्याने त्यांच्या पवित्र चरणी आसक्त होत नसतो. असा भक्तांचा दोष भक्त म्हणून स्वतःच लेखक हेमाडपंत सांगतायत. पाच प्रकारचे महायज्ञ केल्याशिवायचे गृहस्थाश्रमी माणसाचे जे निंद्य जेवण ते शिर्डीत रोज साईबाबा स्वतः पवित्र करवून घेत असत. 5 प्रकारचे महायज्ञाचे जेवण काय आहे किंवा 5 प्रकारचे महायज्ञ काय आहेत, तर ब्रह्मयज्ञ म्हणजे वेदपुराण यांचं पठण करणं, याला म्हणतात ब्रह्मयज्ञ. म्हणजे जे काही शास्त्रात लिहिलंय, ज्ञान आहे, त्यांचा अभ्यास करायचा, त्यांना समजून घ्यायचं, हा पहिला यज्ञ झाला. म्हणजे एक प्रकारे पहिलं कर्तव्य झालं प्रत्येक व्यक्तीचं. त्यानंतर देवयज्ञ म्हणजे स्वाहाकाराने स्वतःच्या अहंकारासहित देवांना आहुती देणे, म्हणजे स्वतःचा अहंकार देवांपुढे समर्पित करणे, नम्र भावनेने देवांची सेवा करणे. मूर्ती स्वरूपात करा किंवा कशीही करा, त्यांच्या गुणगान करा वगैरे वगैरे. तर स्वाहाकार म्हणजे स्वतःचा स्वत्व हरवून टाका, त्याच्यात विलीन करा अशा कार्यामध्ये, देवकार्यामध्ये, चांगल्या कार्यांमध्ये. आणि तो असतो देवयज्ञ. तिसरा आहे पितृयज्ञ. 5 महायज्ञ आहेत. पहिला आहे ब्रह्मयज्ञ, दुसरा आहे देवयज्ञ, तिसरा आहे पितृयज्ञ म्हणजे स्वधाकाराने पितरांना आहुती देणे. म्हणजे जे काही आपले पूर्वज असतील, आपल्या घराण्यातले पितर, त्यांचे आत्मे, त्यांना तृप्त करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या तिथीला पितृपक्ष वगैरे 15वड्यात आणि त्या तिथीला त्यांना अन्नसंतर्पण करणं, आहुती देणं त्यांच्या नावाने, म्हणजे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी, संतुष्टी मिळावी. तर हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपण त्यांचे वंशज आहोत, त्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर याची कृतज्ञ भावना असावी म्हणून हा पितृयज्ञ आहे, म्हणजे त्यांची आठवण. यज्ञ म्हणजे प्रत्यक्ष यज्ञ करायचा असा अर्थ नाही याचा. भूतयज्ञ, भूत म्हणजे कीटक, प्राणी, जे काही जीव असतील
मनुष्य सोडून इतर जीव ते सगळे प्राणी मात्र म्हणजे भूत. तर भूतदया म्हणतो आपण, म्हणजे हेच की भूतांना म्हणजे हा संस्कृतचा भूत शब्द आहे. तर भूत म्हणजे प्राणी. तर छोटे मोठे प्राणी, कीटक, भूतांना बलिदान व कृमी, कीटक, पशु, पक्षी यांच्याकरता घास काढून ठेवणे. बलिदानचा अर्थ इथे असा शब्दशः नाही आहे. बलिदान म्हणजे स्वतःकडे असलेलं काहीतरी दान देणं, स्वतःकडे असलेलं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा आपल्याकडे असलेली शक्ती, बल आपल्याकडे असलेलं ते दान द्यायचं, म्हणजेच अन्नदान करणं किंवा अशा काही गोष्टी. त्यांचे कृमी, कीटकांना समजा मुंग्यांना साखर टाकणं हा त्यातला एक प्रकार झाला, ही एक भूतदया झाली. किंवा आपल्याकडे पाळीव पशु असतील, कुत्रा, मांजर, गाय, घोडा, कोणी काही आपल्याकडे नसतील तर आपल्या भागात असतील, गावात असतील कोणाकडे, तर त्यांना खाऊ घालणं, त्यांची शुश्रूषा करणं, त्यांना जखमा झाल्या असतील ते नीट पाहणं, त्यांना राहायची जागा त्यांची व्यवस्थित, गोठे तबेले जे काही ते साफ करून स्वच्छ करून ठेवणं वगैरे वगैरे. तर ही त्यांची सेवा जी आहे याला म्हटलंय भूतयज्ञ. आणि विशेषतः यांच्यासाठी अन्नाचा घास म्हणजे आपण जे अन्न स्वतःसाठी शिजवतोय त्यातला काही भाग आपल्या अशा पाळीव प्राण्यांसाठी, पाळीव नसले तरी पण जे आपल्या आजूबाजूला दिसतील त्यांच्या नावाने त्यांच्यासाठी काढून ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि 5वा यज्ञ आहे मनुष्ययज्ञ. मनुष्ययज्ञ, मनुष्य म्हणजे आपल्या घरी जे कोणी अतिथी येतील, पाहुणे येतील, कदाचित आपल्या ओळखीचे नसतील, आपल्या जाती धर्माचे नसतील किंवा परप्रांतीय परदेशी असतील, ते कसेही असो, पण ते आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना मान देणं. ते इतक्या दूर प्रवास करून आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी चांगली भावना ठेवणं. आणि आपला शत्रू जरी आला अगदी तरी त्याच्यासमोर आपण त्यांना आपल्या संस्कृतीनुसार मानपान करणं, खाऊ घालणं, आपल्या ऐपतीनुसार. त्यांना रिकाम्या हाताने, रिकाम्या पोटी, उपाशी पोटी जाऊ देऊ नये. त्यांना पाणी तरी नक्की द्यावं. आपल्याकडे काहीच नसेल, पाणी तर नक्कीच आपण त्यांना देऊ शकतो. जे काही आपल्याला देता येईल तर त्यांची सेवा करणं, विशेषतः भोजन देणं हेच महत्वाचं आहे. तर हे केल्याशिवाय गृहस्थाश्रमी माणसाचे जे निंद्य जेवण, म्हणजे जर अशा आपण आजकालच्या काळात किंवा तेव्हाही शहरांमध्ये, खेड्यांमध्ये, असं बऱ्याच ठिकाणी जे गृहस्थाश्रमात आहेत, संसार चालवत आहेत, त्यांना हे 5 यज्ञ, महायज्ञ करता रोज रोज करायला वेळ मिळत नसतो किंवा त्यांना माहीत नसतं किंवा आठवण राहत नसते किंवा ते सक्षम नसतात हे असे 5 प्रकारचे कर्तव्य करायला, म्हणजेच यज्ञ करायला. म्हणजे ते वेद पुराणांचं, शास्त्रांचं पठण करू शकत नाही असेही बरेच गृहस्थात संसारातले लोक आहेत. म्हणजेच ते ब्रह्मयज्ञ नाही करत. दुसरे आहेत की जे देवांना नैवेद्य दाखवणं, देवपूजा करणं किंवा असं काही करू शकत नाही, म्हणजेच ते देवयज्ञ करत नाहीये. देवांबद्दल, ईश्वराबद्दल कृतज्ञ राहत नाहीत. पितृयज्ञ, पितरांची आठवण ठेवणं, त्यांना आहुती देणं, अन्न देणं हे जमत नाहीये किंवा विसरून जात आहे, म्हणजे ते पितृयज्ञ करू शकत नाहीये जे संसारातले लोक आहे. भूतयज्ञ म्हणजे जे पशु आहेत, पक्षी आहेत, कृमी, कीटक आहेत, यांच्यासाठी जो कोणी अन्नाचा शिजवलेला आपला घास काढून ठेवू शकत नाहीये, तर तो सुद्धा एक निंद्य त्याचं अन्न खातोय तो असा गृहस्थाश्रमी, स्वतःच बनवतोय, स्वतःच काढतोय. म्हणजे जो हे 5 महायज्ञ करत नाही, जो अभ्यास करत नाही वेदपुराणांचा, धर्माचा, जो देवांना आहुती देत नाही, अन्नदान देत नाही, देवांच्या नावाने नैवेद्य ठेवत नाही, जो पितरांना आहुती देत नाही त्यांच्या तिथ्यांना, नंतर जो कृमी, कीटक, पशु पक्षींना रोजच्या जेवणातला काही भाग देत नाही, त्यांना उपाशी ठेवतो किंवा हाडतूड करतो, आणि जो स्वतःकडे येणारे अतिथी आहेत, संन्यासी आहेत, अशा लोकांना जो कोणी स्वतःच्या घरात शिजवलेल्या अन्नाचा काही भाग देत नाही मान म्हणून, कर्तव्य म्हणून, तर असे जे गृहस्थाश्रमी लोक आहेत जे हे 5 यज्ञ करत नाही किंवा 5 कर्तव्य करत नाहीत, ते शास्त्राने निषिद्ध ठरवलेले जेवण, म्हणजे त्यांचं अन्न कितीही शुद्ध असेल आणि सात्विक असेल वगैरे, पण ते शास्त्राने निषिद्ध म्हणजे खाण्यास अयोग्य ठरवलेलं आहे, घातक ठरवलेलं आहे, असं जेवण ते जेवतात आणि त्यामुळे त्यांना पाप लागतं किंवा पातक घडतं त्यांच्या हातून. आणि मग हे होऊ नये, त्यांचं अन्न, त्यांनी जे शिजवलेलं अन्न आहे ते चांगलं राहावं
त्या अन्नाला सकारात्मक ऊर्जा त्या अन्नात तयार व्हावी, जोडली जावी. कारण इतरांना उपाशी ठेवून, प्राण्यांना, पितरांना आणि घरी आलेल्या अतिथींना, देवांना हे असे यज्ञ न करून, म्हणजेच त्यांना उपाशी ठेवून त्यांचा अपमान करतोय, त्यांचा तळतळाट घेतोय आपण, त्यांचा शाप घेतोय. तर ती चांगली भावना आपल्या अन्नात उरत नाही आहे. जो कोणी असं करत असेल, असा गृहस्थाश्रमी, तर मग त्याचं अन्न निषिद्ध होतंय. त्याला भलेही ते चविष्ट लागतंय किंवा पोषण होत असेल शरीराचं, पण प्रत्यक्षात आध्यात्मिक दृष्टीने विचार करता त्या जेवणात निगेटिव्ह एनर्जी भरली जाते दुसऱ्यांकडून, कळत न कळत. त्यामुळे असं ते जेवण, असं ते अन्न साईबाबा पवित्र करवून घेण्यासाठी जायचे. म्हणजेच भिक्षा मागायचे आणि मग हे लोक साईंना भिक्षा द्यायचे. जर त्यांनी कृमी, कीटक, पशुपक्षी यांना भूतयज्ञ केलेला नाहीये, दान दिलं नाहीये, पितरांना पितृयज्ञ केलेलं नाहीये, किंवा त्यांनी देवयज्ञ केलेलं नाही, देवांना आहुती दिली नाही, नैवेद्य दाखवला नाही, किंवा त्यांनी ब्रह्मयज्ञ केलेलं नाही, म्हणजे वेदपुराण शास्त्रांचं पठण केलेलं नाहीये, तर अशा गृहस्थाश्रमी संसारी लोकांना त्यांच्या अन्नाला शिर्डीतल्या साईबाबांनी स्वतः पवित्र केलंय, भिक्षा मागून त्यांच्याकडे. ते दररोज 5 घरी भिक्षेस जाऊन त्यांना अतिथी यज्ञाची आठवण करून देत असत साईबाबा. अशा प्रकारे हे भाग्यवान गृहस्थ घरी बसूनच हा लाभ घेत असत, म्हणजे अन्नदान देऊन पुण्य कमावण्याचा लाभ. हे 5 महायज्ञ करून राहिलेले अन्न जे खातात त्यांच्या पंचसुना नावाने प्रसिद्ध असलेल्या, म्हणजेच अजाणतेपणे घडणाऱ्या, समजण्यास कठीण अशा पापांचा नाश होतो. कंडणी म्हणजे उखळीत घालून कुटणे किंवा सडवणे. चुली म्हणजे चूल पेटवणे. पेषणी म्हणजे जात्यात घालून अन्न धान्य दळणे. उदकुंभी म्हणजे पाणी भरणे. मार्जने म्हणजे शेणाने सारवणे. ही 5 पातके यांनाच पंचसुना या नावाने हे प्रसिद्ध आहेत. म्हणजे हे जे काम करतात, तर आपण हे घरात नेहमीच करत असतो, साधनं बदलली असली तरी. उखळीत धान्याचे दाणे घालून वर मुसळाचे घाव घालतात आणि तूस कोंडा काढून टाकतात धान्याच्या दाणांवरचा. अशा वेळी अजाणता नकळतपणे जीव मारले जातात. पण हा प्रयोग केल्याशिवाय धान्य शिजत नाही, म्हणून पंचसुनातील हे सर्वात पहिले कंडणी नावाचे पातक आहे. दुसरे, चुलीत जळाऊ लाकडे लावतात आणि अन्न शिजवतात, तेथेही जीवांची हत्या घडते. त्याला चुल्ली हे दुसरे पातक म्हणतात. तिसरं आहे, जाते किंवा जातणी घेऊन कोणी धान्याचे पीठ करतात आणि नकळत जीवांचा नाश होतो, त्यामुळे त्याला पेषणी हे नाव आहे. चौथं पातक आहे, वापी, कूप म्हणजे विहिरी किंवा तडाग म्हणजे पाण्याचे तळे. पुरुष आणि स्त्रिया पाणी आणतात आणि धुणी धुतात, तेव्हा असंख्य प्राणी मारले जातात, बारीक बारीक जीव मारले जातात. घडा स्वच्छ व्हावा म्हणून हाताने माती, राख चोपडून तो घासतात. हे आजकाल नाही होत, आज साबणाने होतंय, पण तरीही जीव तर सूक्ष्मजीव भांड्यांवर असलेले पण आजही मारले जातातच आपल्या नकळत. तेव्हाही इच्छा नसताना जी हत्या घडते, हे चौथे पाप म्हणजे उदकुंभी नावाचे. तसेच थंड किंवा गरम पाण्याने स्नान करतात किंवा केर काढताना आणि म्हणजे झाडू मारताना, घर साफ करताना आणि शेणामातीने जमीन सारवताना भयंकर जीव हत्या घडते. कारण तेव्हाही जमिनीवर काय असतं, हे बारीक जीव असतात, सूक्ष्म जीव असतात, तर ते जिवंत असतात आणि त्यांना मारण्याचं पाप घडतं. यालाच मार्जनी असं नाव आहे. या 5 प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी गृहस्थाने पंचमहायज्ञे विधीपूर्वक आचरली तर त्यांना पंचसुना पातकांचा क्षय होतो आणि गृहस्थाला चित्तशुद्धी लाभते. चित्तशुद्धीच्याच प्रभावाने पवित्र व शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. जेव्हा तुमचं मन शुद्ध असेल आणि हे 5 पाप करून जर तुम्ही 5 यज्ञ केले, तर 5 यज्ञ जे सांगितले, ब्रह्मयज्ञ म्हणजे अभ्यास करणं, शास्त्रांचा नियम समजून घेणं,
त्यानुसार जगणं. देवयज्ञ म्हणजे देवांबद्दल कृतकृत्य होणं आणि त्यांना अन्नदान करणं, किंवा त्यांच्यासाठी काही कार्यक्रम करणं, उत्सव करणं देवाचा वगैरे. आणि पितृयज्ञ, पितरांना आहुती देणं. भूतयज्ञ म्हणजे प्राणी, पशु, पक्षी, कीटक यांना अन्न देणं. आणि मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथींना अन्न देणं, भोजन देणं. तर हे 5 जे महायज्ञ आहेत हे त्याच्यावरचे उपाय आहेत. तर हे केल्यावर चित्त शुद्ध होईल, आणि चित्त शुद्ध झालं की चित्तशुद्धीच्याच प्रभावाने पवित्र आणि शुद्ध अशा ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ज्ञानानंतर त्या भाग्यवान गृहस्थाला फलदायक असा कायमचा मोक्ष म्हणजेच मुक्ती प्राप्त होतं. असो, या साईंच्या भिक्षा मागण्याच्या व्रताबद्दल लिहिता लिहिता ग्रंथ वाढत गेला. आता एक खरी घडलेली गोष्ट ऐका, मग हा अध्याय मी समाप्त करीन, असं लेखक हेमाडपंत लिहित आहेत. मनात प्रेम असले पाहिजे, मनात मात्र प्रेम असले पाहिजे. मग कोणीही काहीही धाडले, पाठवले आणि आणणाऱ्या व्यक्तीला त्याचा विसर पडला तर बाबा ते स्वतःहून न विसरता मागून घेत असत. भाजी भाकरी असो की पेढा असो, भक्तिभाव गाढ म्हणजे भक्तिभाव खूप असला पाहिजे, प्रचंड असला पाहिजे. असा न डगमगणारा भक्त भेटला की साईबाबांना प्रेमाचा पूर येत असे, म्हणजे उचंबळून येत असे. ही एका प्रेमळ भक्ताची कथा आहे. ती ऐकून श्रोत्यांना आनंद होईल. कोणीही हातात घेतलेल्या कामात चूक केली तर बाबा त्याला नीट मार्गाला लावित असत. ही बाबांची गोड शिक्षण पद्धती भक्तांना योग्य वेळी जागे करत असे. याचा ज्यांना अनुभव येतो त्यांचे भाग्य धन्य होय. त्यांना वर्णन न करता येण्यासारखा आनंद प्राप्त होत असे. ही बाबांची गोड शिक्षण पद्धती भक्तांना योग्य वेळी जागे करीत असे. याचा ज्यांना अनुभव येतो त्यांचे भाग्य धन्य होय. त्यांना वर्णन न करता येण्यासारखा आनंद प्राप्त होत असे. रामचंद्र नावाचे एक गृहस्थ, ज्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम होते व ज्यांचे आडनाव तरखड होते व ज्यांचे साई हेच विश्रांतीचे स्थान होते, परंतु ज्यांना बाबासाहेब तरखड याच नावाने नेहमी हाक मारली जात होती, त्यांच्याकरताच ही पोथी आपण पुढे चालवूया. याशिवाय दुसरे पोथी चालवायला आपल्याला कारण नाही. साई प्रेम उसळून येऊन तरखडांचे हृदय काठोकाठ भरून गेले, म्हणजे ते आपले अनुभव सांगू लागत आणि ते ऐकायला फार आनंद वाटत असे. काय त्यांच्या भक्तीची थोरवी! पदोपदी घडलेल्या साईबाबांच्या एकामागून एक ताज्या अनुभवांचे सुंदर हावभाव करून ते वर्णन करत असत. बाबासाहेबांची भक्ती अजोड होती, म्हणजे अतुलनीय होती. त्यांच्या घरी चंदनाच्या छानदार भव्य देव्हाऱ्यात देवाचा देव्हारा देवपूजेचा चंदनाचा होता आणि 3ही वेळा पूजा करण्यासाठी श्री साईबाबांचे कागदावर रेखाटलेले चित्र होते. तरखड मोठे भाग्यवान होते. त्यांच्या पोटी मुलगाही भक्ती करणाराच लाभला होता. साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तो मुलगा अन्नाचा घास तोंडी घालत नसे, म्हणजे अन्नच खात नव्हता, म्हणजे जेवण करत नव्हता, जोपर्यंत साईंच्या त्या चित्राला, देवघरातल्या चित्राला, फोटोला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत. पहाटे स्नान करून बाबांच्या छबीचे काया वाचा मनाने नित्य पूजन करून तो तरखडांचा मुलगा भक्तिपूर्वक नैवेद्य दाखवत असे. असा हा त्याचा नित्यक्रम कंटाळा न करता सतत चालला असता, म्हणजे नेहमी चालू होता. तेव्हा त्याचे परिश्रम सफळ होऊन त्याला एक अजोड अनुभव आला. त्याची आई देखील साईंची परमभक्त होती. ती शिर्डीला जाण्यासाठी उत्सुक होती, म्हणजे बाबासाहेब तरखडांची पत्नी. तिला वाटत होते की आपण शिर्डीला जावे, समर्थ साईंचे दर्शन घ्यावे आणि तेथेच काही दिवस राहून बाबांच्या चरणांची प्रत्यक्ष सेवा करावी. वडिलांची इच्छा होती की मुलानेही तिच्याबरोबर जावे, म्हणजे बाबासाहेब तरखडांचं मत होतं की आपल्या पत्नीला जायची इच्छा आहे शिर्डीला, तर आपला मुलगा जो साईंचा भक्त आहे, जो नैवेद्य वगैरे दाखवतो देवपूजा करताना वगैरे रोज देवघरामध्ये, तर त्याने सुद्धा सोबत जावे त्याच्या आईच्या, असं त्यांना वाटत होतं बाबासाहेब तरखडांना. परंतु मुलाचे जाण्यासाठी मन नव्हते. कारण का
कारण त्या मुलाचं म्हणणं होतं की माझ्या मागे घरात नियमितपणे पूजा कोण करेल साईंची. जर मी साईंना भेटायला गेलो शिर्डीला, आईला जायचंय म्हणून तिच्यासोबत, तर मी इथे नसेल, मग इथे जे साईंची तसबीर आहे, फोटो आहे, तिथे नैवेद्य वगैरे दाखवला जातोय माझ्यामुळे, मी दाखवतोय, तर माझ्या मागे म्हणजे माझ्या अनुपस्थितीमध्ये मी घरी नसताना कोण करेल बुवा पूजा. वडील प्रार्थना समाजिष्ट होते. तेव्हा 20व्या शतकाच्या सुरुवातीला प्रार्थना समाज होता. म्हणजे जो देवांच्या मूर्तीची पूजा अर्चा करणं, यात अशा प्रकारे पूजा करून, मूर्ती स्थापना वगैरे करून, मूर्तींची, देवी देवतांची पूजा करण्यात ज्या समाजाचा भारतात हे विश्वास नव्हता, मूर्तीपूजेवरच विश्वास नव्हता, या सगळ्या धार्मिक विधींवर वगैरे विश्वास नव्हता, असे जे मंडळ होतं, अशा लोकांचा एक ग्रुप होता, संघटना होती, त्याचं नाव तेव्हा होतं प्रार्थना समाज. तर प्रार्थना समाजाच्या मंडळाचे सदस्य याचे वडील होते, या मुलाचे, जो साईबाबांची पूजा देवघरात नेहमी चित्राची करत होता. आणि त्याचे जे वडील होते म्हणजे बाबासाहेब तरखड, यांचा देवाची मूर्ती पूजा वगैरे याच्यावर विश्वास नव्हता, कारण की ते सदस्य होते अशा ग्रुपचे, अशा संघटनेचे, की तेव्हा देवपूजा वगैरे त्यांना विशेष महत्वाची वाटत नव्हती, खोटी वाटत होती, किंवा एक म्हणजे त्याच्यावर विश्वास बसण्यासारखं वाटत नव्हतं, अशा लोकांची संघटना होती. प्रत्येक काळी देवावर विश्वास असणारे आस्तिक आणि नसणारे, देवावर किंवा मूर्तीपूजा वगैरे अशा कोणत्याही विधींवर वगैरे विश्वास नसणारे असे लोक प्रत्येक काळी असतात, कोणत्याही समाजात, कोणत्याही देशात. तर तसंच हे प्रार्थना समाजाची विचारधारा कदाचित तेव्हा तशी असावी असं आपल्याला इथून कळत आहे. तर यात काही म्हणजे वेगळं नाही आहे. आपण धार्मिक पुस्तकं वाचतोय याचा अर्थ असा नाही की जगात सगळे लोक धर्मावर, देवावर विश्वास ठेवतीलच, कारण त्यांना तसं ज्ञान नाहीये, त्यांना तसे अनुभव आलेले नाहीये, त्यांना तसं कोणी भेटलेलं नाही. कदाचित सांगणारे भेटलेत, पण त्यांचा त्याच्यावर विश्वास बसेल, मनापासून श्रद्धा असेल अशा घटनांवर, ईश्वरावर, सद्गुरूंवर वगैरे असं नसणार, म्हणून ते नाही विश्वास ठेवू शकत. ते म्हणजे तशा पद्धतीने विचार करत असणार म्हणून. तर तसेच हे असावेत बाबासाहेब तरखड तेव्हा, तोपर्यंत. तर असे ते होते. वडील प्रार्थना समाजिष्ट होते. म्हणजे त्यांना मूर्तीपूजेचे कष्ट देणे कसे इष्ट होईल याचे कोडे त्या मुलाला पडलं. म्हणजे त्या मुलाला प्रश्न पडला की जर मी आईसोबत वडिलांच्या म्हणण्यानुसार शिर्डीला साईबाबांच्या गुरूंच्या दर्शनाला गेलो, त्यांना भेटायला गेलो, पाहायला गेलो, आईची इच्छा आहे म्हणून, आईच्या सोबत कोणीतरी असावं म्हणून मी गेलो, तर इथे मी जी साईंची पूजा करतोय, चित्राची पूजा करतोय देवघरात, त्यांना नैवेद्य दाखवतोय, रोज जे काही घरात अन्न बनतंय, शिजवलं जातंय, ते ताटात वाढून त्यांना दाखवतोय की साई तुम्ही पण जेवायला या, तुम्ही पण हे अन्न ग्रहण करा जे मी बनवलंय किंवा आमच्या घरात जे बनलंय. तर असं जे मी करतोय, नेहमी नियम पडलाय, माझ्या आयुष्याचा भाग झालाय हे नैवेद्य दाखवणं, पूजा करणं, तर हे साईंना, त्यांच्या चित्राला कोण देईल. भलेही प्रत्यक्ष तो साईंनाच भेटायला जातोय आईसोबत, साई तिथे सजीव समोर आहेत, त्यांना तिथे तो स्वतः हाताने खाऊ घालू शकत होता, असं असतानाही त्याच्या मनात भाव हा येत होता की माझे साई इथे आहेत, म्हणजे घरी, आणि ते देव्हाऱ्यात आहेत चित्ररूपात, आणि मग त्यांना कोण खाऊ घालेल, ते कसे उपाशी राहतील, त्यांची पूजा कोणाला करायला लावायची, आणि वडिलांना कसं काय करायला लावायची, कारण वडिलांच्या मूर्तीपूजेवर विश्वास नाही, म्हणजे देवावरच एक प्रकारे विश्वास नाही, तर ते हे करतील कसे, त्यांना इष्ट होणार नाही आपल्याला असं सांगणं, म्हणजे योग्य राहणार नाही असं त्या मुलाला वाटलं. पण तो मुलगा परत काय विचार करतोय की तरी आपण शिर्डीला जावे असे वडिलांचे उत्सुक मन आहे, हे पाहून त्या मुलाने प्रेमपूर्वक वडिलांना काय विनंती केली ते ऐका. म्हणजे तो मुलगा तयार झाला, वडिलांची इच्छा आहे की आईला घेऊन शिर्डीला जावं, साईबाबांची दर्शनाची आईची इच्छा आहे ती मुलाने सोबत जाऊन पूर्ण करावी. तर तेव्हा तो हो नाही म्हणता त्याचं ठीक आहे, वडिलांची इच्छा आहे म्हणून आपण जाऊ. आणि मग तो वडिलांना काय म्हणतोय तेव्हा की साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कोणीही अन्न खाणार नाही, हे मान्य केल्याशिवाय माझे शिर्डीला जाणे निश्चितपणे शक्य नाही. म्हणजे तो वडिलांना सांगतोय की जोपर्यंत तुम्ही आपल्या देवघरातल्या फोटोला, साईंच्या फोटोला, चित्राला नैवेद्य दाखवत नाही, जे काही घरात अन्न शिजेल, आम्ही नसताना, आई आणि मी नसताना, म्हणजे आम्ही शिर्डीला चाललोय, आम्ही बाहेर आहे, घराबाहेर आहे, गावाबाहेर आहे, तर तोपर्यंत, आम्ही परत येईपर्यंत
जे जेव्हा जेव्हा अन्न शिजेल घरात तिन्ही त्रिकाळ तिन्ही वेळेचं, तर ते कोणी खाऊ नका घरात. जर तुम्ही नैवेद्य दाखवला नसेल तर कोणीतरी नैवेद्य दाखवला पाहिजे साईबाबांना. तर जोपर्यंत तो असं नाही म्हणते की वडिलांना की तुम्ही मूर्ती पूजा करा किंवा तुम्ही पूजा करा, तुम्ही नैवेद्य दाखवा, कारण त्याला माहितीये की वडिलांचा यावर श्रद्धा नाही, विश्वास नाही, म्हणून तो वडिलांना हे नाही म्हणत की तुम्ही करा नाही तर मी नाही जाणार. तो हे म्हणतोय नम्रपणे की साईंना उपाशी ठेवू नका. इथे जे साई आहेत, घरात जे काही अन्न शिजेल ते जसं मी असताना नैवेद्य वगैरे दाखवला जातोय, पूजा केली जाते, तर निदान नैवेद्य दाखवला जावा आणि बाकीच्यांनी तोपर्यंत खाऊ नये अन्न काहीच. आणि जर असं होणार नसेल, म्हणजे माझ्या या घरातल्या या साईंच्या चित्राला, साईंना नैवेद्य दाखवलं जात नसेल आणि तसंच अन्न ग्रहण केलं जात असेल, तर मी शिर्डीला जाणार नाही, हे नक्की आहे म्हणे, असं तो मुलगा म्हणाला. मुलाचे हे नित्याचे व्रत वडिलांना आधीच माहीत होते. म्हणजे वडिलांना माहीत होतं की मुलगा नेहमी असं सगळं पूजा वगैरे करतो आणि साईंना नैवेद्य वगैरे दाखवतो. त्यामुळे ते बाबासाहेब तरखड जे वडील होते त्या मुलाचे, ते बाबासाहेब तरखड मुलाला काय म्हणले की तू जा, मी रोज नैवेद्य दाखवीन, तू निश्चिंत राहा. साईबाबांना अन्न समर्पण केल्याशिवाय कोणीही अन्नाचा घास घेणार नाही, हा माझा शब्द खरा मान. मनात शंका धरू नकोस, तू स्वस्थ मनाने जा. असं आश्वासन मिळाल्यावर मुलगा शिर्डीला गेला आणि दुसरा दिवस उजाडल्यावर तरखड स्वतः पूजा करू लागले. म्हणजे ते मुलासाठी पूजा करताय, कारण की मुलगा ऐकतोय, आपलं आईला घेऊन चाललाय आपल्या सांगण्यासाठी, आईची इच्छा पूर्ण करतोय साई दर्शनाची. मग आणि मुलाचा जीव इकडे अडकला आहे साईंच्या तस्विरी, तिथे फोटोमध्ये की जिथे नैवेद्य दाखवायचं काम राहून जातंय त्याचं, तर ते मुलाला वाईट वाटायला नको. त्याचं व्रत एक प्रकारे व्रतच झालं ते, रोज जे काही तो करतोय गुरुचं, तर त्याच्यात खंड पडला नको पाहिजे, नियमितपणा राहायला पाहिजे. म्हणून मग त्याच्या इच्छेसाठी त्यांनी मुलाला तसं वचनही दिलं की बुवा तुझा आईला घेऊन शांतपणे, स्वस्थपणे, चिंता करू नको, इथे तुझ्या गुरूंना, साईंना नैवेद्य दाखवलं जाईल. असं म्हणून तो गेल्यावर हे जे स्वतः प्रार्थना समाजाचे सदस्य आहेत, ज्यांचा विश्वास नाही मूर्तीपूजेवर, ते स्वतः पूजा करतायत मुलाच्या इच्छेसाठी, मुलाच्या समाधानासाठी. हेच इथे लिहिलंय की दुसऱ्या दिवशी पूजेच्या सुरुवातीलाच बाबासाहेब तरखडांनी साईबाबांच्या छबीसमोर, म्हणजे चित्रासमोर, लोटांगण घालून प्रार्थना केली. ते लोटांगण घालतायत आणि प्रार्थना करतायत काय की मुलगा जशी पूजा करीत होता तशीच माझ्याकडून सेवा होऊ द्या, नुसती कोरडी कवायत नसावी, माझ्या हृदयात प्रेमाचा पाझर फुटू द्यावा, असं साईबाबांना बाबासाहेब तरखड विनंती करतायत की जसा माझी मुलगी माझा मुलगा जशी तुमची रोज पूजा करतोय, नैवेद्य दाखवतोय, श्रद्धेने करतोय, तो श्रद्धाभाव मला पूजा करताना येऊ द्या माझ्या मनात. म्हणजे माझा देवावर, मूर्तीपूजेवर विश्वास नाहीये, पण मुलाची इच्छा अपुरी राहायला नको. मुलाचा जो भाव ठेवून मुलगा तुमची पूजा करत होता, तो मुलाच्या मनातला भाव माझ्या मनातही येऊ द्या तुमच्याबद्दल, आणि चांगल्या मनाने पूजा होऊ द्या, प्रेमाने पूजा होऊ द्या. म्हणजे मी कनवाळू मनाने, प्रेमळ वृत्तीने तुमची पूजा करावी, उगाच पूजा करायची म्हणून करू नये, असं त्यांनी विनंती केली. मग रोज पहाटे ब्राह्ममुहूर्ती स्नान करून तरखड प्रार्थनापूर्वक नैवेद्यासह पूजा करू लागले. म्हणजे प्रार्थनाही करत होते, पूजाही करत होते, नैवेद्यही दाखवत होते. ब्राह्ममुहूर्ती म्हणजे 4 घटका असतात, म्हणजे 1.5 तास, रात्रीपासून सूर्योदयाच्या पूर्वीच्या 2 घटका, म्हणजे पाऊण तासापर्यंतचा काळ. सूर्योदयाच्या आधी, पूर्वी पाऊण तास, म्हणजे साधारणतः 6, पावणे 6, 6:15 असा जर सूर्योदय होतोय, तर 5, पावणे 5, 5:15, 4:30 नंतरचा वेळ, म्हणजे पाऊण तास, 1 तास आधीपासून, याला ब्राह्ममुहूर्त आपण म्हणू शकतो. तर हा जो काळ आहे तो ईश्वरोपासनेला, म्हणजे ईश्वराची उपासना करणं, पूजा वगैरे, ध्यान करणं, अध्ययन करणं ईश्वराच्या लीलांचं, गुणांचं, त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणं, हे फार योग्य असतं असं शास्त्रात सांगितलंय. तो ब्राह्ममुहूर्ताचा वेळ असतो. तर आणि तो 1.5 तासाचा वेळ असतो. 1.5 तासाचा वेळ सूर्योदयाच्या पाऊण तास आधी संपलेला असतो. म्हणजे जर तो 6ला सूर्योदय आहे असं आपण ढोबळ मानाने धरलं, एक्झॅक्ट 6ला सगळ्या ठिकाणी नसतो, पण सकाळी 6ला सूर्योदय होतोय असं मानलं, तर त्याच्या आधी पाऊण तास
ब्राह्ममुहूर्त संपलेला असतो, म्हणजे 5:15च्या आसपास संपलेला असतो. मग सुरू केव्हा होतो तर त्याच्या आधी 1.5 तासाचा काळ, म्हणजे 5:15, 5 आणि 5:15च्या आधी 1.5 तास, म्हणजेच 3:30, 4 याच्या दरम्यान. म्हणजे पहाटे 3:30, 4:45 पासून 5, 5:15 पर्यंतचा जो काळ आहे, 1.5 तास, 2 तास जो काही, तर तो आहे ब्राह्ममुहूर्ताचा काळ. म्हणजे तेव्हा उठायचं आहे, तेव्हा स्नान करायचंय, स्वतः आंघोळ करायची, आवरायचंय सगळे कपडे वगैरे, अंथरूण पांघरून, सडा संमार्जन, झाडू फरशी जे काही साफसफाई करून तयार व्हायचंय, घर स्वच्छ ठेवायचंय त्याच वेळेस. आणि त्याच वेळेस पूजा करायची आहे. ज्यांना पूजा करायची असेल त्यांनी पूजा करायची, ईश्वराची फुलं गोळा करून वगैरे, आरती नैवेद्य करायचा आहे. किंवा ज्या विद्यार्थी आहेत त्यांनी त्यावेळेस उठून आवरून सगळं साफ करून अभ्यास करायचा आहे, कारण पहाटे शांतता असते आणि एक मस्त म्हणजे एक चांगल्या प्रकारच्या लहरी वातावरणात असतात, शुद्ध हवा असते, ओझोन वायू असतो टेक्निकली त्यावेळेस, आणि शरीरासाठी आणि मनासाठी, बुद्धीसाठी पोषक वातावरण असतं. आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये मन लागतं, जे काही अभ्यास केला असेल ते लक्षात राहतं, असं नेहमी आपलं अनुभव आहे, सांगितलं जातं. तर त्यानुसारच म्हणजे काही महत्वाची कामं आहेत जिथे आपल्याला ध्यान लावायचंय, कॉन्सन्ट्रेट करायचंय, लक्ष केंद्रित करून काही महत्वाची कामं करायची आहे, तर त्याच्यासाठी जी पूर्ण ऊर्जा हवी आहे, आजूबाजूच्या वातावरणातून, अंतरिक्षातून, देवी देवतांच्या आध्यात्मिकतेच्या माध्यमातून, गुरूंच्या आशीर्वादाची म्हणा किंवा स्वतःच्या मनाच्या अवस्थेची म्हणा, तर ती सगळ्यात योग्य वेळ आहे. तेव्हा जास्त प्रोडक्टिव्ह काम होतं असं मानलं जातं, म्हणून तो ब्रह्ममुहूर्ताचं महत्व आहे. तर तरखड तेव्हा रोज पहाटे ब्रह्ममुहूर्ती स्नान करून, म्हणजे भल्या पहाटे स्नान करून प्रार्थनापूर्वक नैवेद्यासह पूजन करू लागले. नैवेद्यासाठी बाबासाहेब नेमाने, म्हणजे नेहमी लक्ष केंद्रितपणे न चुकता खडीसाखर अर्पण करत असे. नैवेद्य म्हणून साईबाबांच्या तसविरीला खडीसाखर देत होते, कारण त्यांना स्वयंपाक वगैरे सांभाळणं वगैरे करणं, त्यांच्याकडे असणार कामाला लोक, पण ते काही करत नव्हते. म्हणजे खडीसाखरेचा नैवेद्य, खडीसाखर असते तयार रेडीमेड, असं ते लगेच ठेवता येतं. घाईघाईत सुद्धा कितीही घाई असली तरी तेवढं करता येतं. असा नेम बरेच दिवस चालला, परंतु त्या दिवशी त्याला व्यत्यय आला. एक दिवस त्यांचं राहून गेलं. तरखडांचे मन व्यवसायात गुंतलेले होते, म्हणजे त्यांना त्यांच्या कामाच्या विचारांमध्ये असताना त्यांना आठवण राहिली नाही. त्या एके दिवशी नैवेद्य दाखवल्याशिवाय सर्वांचे जेवण होऊन गेले. सगळ्यांनी जेवणही केले तिथे तरखडांनी, त्यांच्या घरी जे कोणी पाहुणे किंवा नोकर चाकर जे कोणी असतील त्यांनी. आणि एका मोठ्या गिरणीवर तरखड साहेब मुख्य अधिकारी होते. तेव्हा गिरणी म्हणजे मिलवर, तेव्हा कपड्यांची वगैरे मिल असणार मुंबईमध्ये, तेव्हाची गोष्ट ही. तर तेव्हा ते मोठे अधिकारी होते. त्यासाठी त्यांना भल्या पहाटे घराबाहेर नेहमी पडावे लागत होते, तिथल्या कामांवर, नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी. पुढे मग दुपारी बाहेरून परत आल्यावर जेवायला बसल्यावर आधी नैवेद्य दाखवलेला जो खडीसाखरेचा प्रसाद आहे तो त्यांना मिळत असे. म्हणजे ते पहाटे लवकर आटपून पूजा वगैरे नैवेद्य दाखवून खडीसाखरेचा जायचे आणि भल्या पहाटे कामाला गेले की तिथे गिरणीमध्ये, मिलमध्ये, फॅक्टरीमध्ये काम करून ते जेव्हा दुपारी यायचे जेवण्यासाठी घरी, तर तेव्हा ते जेवणाच्या ताटात ते खडीसाखर वगैरे प्रसाद घ्यायचे स्वतः खायला प्रसाद, आणि प्रसाद ग्रहण करून मग जेवण करत होते. असा तो नियम झाला होता जेव्हा मुलगा आणि त्यांची पत्नी घरी नव्हती, ते शिर्डीला गेलेले होते मुलगा आणि पत्नी. तेव्हा असा नियम नेहमी चालू असताना त्या दिवशी त्यांच्या बुद्धीला, तरखडांच्या बुद्धीला विसर पडला. म्हणजे ते विसरले आणि खडीसाखरेचा नैवेद्य राहून जेवायच्या वेळी प्रसाद मिळाला नाही. भोजन करायला बसताना स्वयंपाकीण बाई दररोज प्रसादाची थोडी साखर ताटात वाढत असे. जणू काय तीच अन्नशुद्धी होती, कारण तो साईबाबांना दाखवलेली खडीसाखर होती आणि ती स्वयंपाकीण बाई दुपारी तरखड साहेब घरी आले जेवायला की ते त्यांच्या ताटात वाढत होती बाकीच्या जेवणासोबत. परंतु त्या दिवशी पूजेच्या वेळी काहीतरी घाई होऊन साखरेचा नैवेद्य द्यायचा राहून गेला होता, म्हणून प्रसाद नेहमीप्रमाणे ताटात पडला नाही. त्याच वेळी तरखड ताटावरून उठले आणि पश्चातापयुक्त होऊन साईबाबांच्या छबीपुढे नमस्कार करून अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हणाले की बाबा, ही काय माया दाखवली, मला कसा विसर पाडला.
म्हणजे त्यांचं जेवण होऊन गेलं, ते उठले आणि मग तरखडांना आठवलं की जेवायच्या आधी आपल्याला ताटात खडीसाखर मिळायला पाहिजे होती नैवेद्याची, ती आपण घेतलीच नाहीये आणि जेवून घेतलेलं आहे, म्हणजे साईबाबांचा प्रसादच ग्रहण केला नाहीये. म्हणून त्यांना स्वतःबद्दलच वाईट वाटायला लागलं आणि ते साईबाबांना विनंती करताय की, म्हणजे त्यांना सांगताय, प्रार्थना करताय की ही काय माया दाखवली, असं कसं काय विसरलो मी, माझ्याकडून शेवटी कवायत घडवलीच, म्हणजे नसती उठाठेव झालीच आता कृपा करून अगोदर मला क्षमा करा, ही नुसती भूल नव्हे तर हे माझे मोठे पाप आहे, मला मोठा पश्चाताप झाला आहे, मी चुकलो, मी निर्लज्ज आहे, महाराज माझ्यावर आता कृपा करावी. असं म्हणून तरखडांनी त्या साईंच्या देवाऱ्यातल्या साईंच्या फोटोपुढे, चित्रापुढे, छबीपुढे लोटांगण घातलं. त्यांचे अंतःकरण खेदपूर्वक गहीवरून ते पुन्हा म्हणाले दुःखाने की, तरखड म्हणताय साईंना की, हे दयेच्या सागरा, साई महाराजा माझ्यावर दया करा. असे बोलून आणि अतिलाचार होऊन तरखडांनी मुलाला पत्र धाडले की, माझ्या हातून मोठी चूक झाली आहे, म्हणून मला क्षमा करा अशी साईबाबांना प्रार्थना करावी. असं तरखडांनी मुलाला पत्र पाठवलं की, मी नैवेद्य खायचं विसरलो, या अनन्यपणे शरण आलेल्यावर दया करा, असं म्हणून त्यांच्यापाशी करुणेची भीक मागावी आणि या दीन दासाकरता, म्हणजे गरीब सेवकासाठी अभय हस्त, म्हणजे न घाबरण्याचा आशीर्वाद, अभय वचन मागा, असं ते स्वतःसाठी मुलाला पत्रात कळवतात. वांद्रे गावी हा प्रकार झाला, म्हणजे मुंबईकडे बांद्र्याला, आणि शिर्डी 100 कोस दूर होती, तरी त्याच वेळी तिथे खबर पोहोचली. तिथे बाबांच्या तोंडून काय शब्द निघाले, म्हणजे पत्र नाही पोहोचलंय पण पत्र आधी बाबांना कळलेलं आहे त्याच दिवशी. तर बाबा तिथे काय म्हणतायत, शिर्डीला असलेले साईबाबा काय म्हणताय, मुंबईचा हा प्रसंग तरखडांचा त्यांना कळलेला आहे, कारण बाबा अंतर्ज्ञानी आहेत, अंतर्यामी आहेत, त्यांना ते कळलंय आणि ते म्हणतायत की त्याचं प्रमाण तुम्ही प्रत्यक्ष पहा की आता साईबाबा काय म्हणताय. आणि देश काळ यांच्या अडथळ्याशिवायचे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या तिन्ही काळांचे ज्ञान साई महाराजांना होतं, याचं प्रत्यक्ष प्रमाण पहा. इकडे मुलगा शिर्डीत असताना त्याच दिवशी साईबाबांना वंदन करू जाता त्याच वेळी जी गोष्ट घडली ती श्रोत्यांनी सावधानपूर्वक ऐकावी. मुलगा मोठा, ज्या दिवशी तरखडांचा नैवेद्य ग्रहण करणं, दाखवणं राहून गेलं, घाईघाईमध्ये जेवण आटोपून घेतलं आणि त्यांना दुःख झालं. मग त्यांनी पत्र लिहिलं मुलाला की, शिर्डीला तुम्ही आहात आणि साईंचा माझ्याकडून नैवेद्य ग्रहण करण्यात, दाखवण्यात चूक झाली, विसरून गेलोय, तर त्यासाठी तुम्ही क्षमा मागा माझ्यासाठी, असं मुलाला पत्नीला त्यांनी पत्रात कळवलंय. पण पत्र पोहोचलेलं नाहीये आणि त्याच दिवशी जेव्हा त्यांनी इकडे पत्र लिहिलंय, जी घटना इकडे घडली, त्याच दिवशी शिर्डीला काय झालंय की, शिर्डीला तो मुलगा मोठ्या आनंदाने त्याच्या आईबरोबर साईबाबांच्या चरणांना नमस्कार करत असताना, ज्यावेळेस तो नमस्कार करत होता तेव्हा ते आईला उद्देशून साईबाबा काय म्हणाले त्या मुलाच्या आईला, ते ऐकून तो मुलगा फार आश्चर्यचकित झाला. साईबाबा काय म्हणताय त्या मुलासमोर त्याच्या आईला शिर्डीमध्ये की, काय करावे आई, रोजच्या प्रमाणे मी आज वांद्र्याला गेलो, म्हणजे इथे जिथे तरखड राहत होते, त्यांचा मुलगा आणि आई राहत होती त्या गावाला, त्यांच्या घरी, पण खायला किंवा प्यायला पेज नव्हती. पेज म्हणजे कांजी, कण्या शिजवून पातळ पिण्यायोग्य केलेलं सुपासारखं पेज नव्हती. मला उपाशी परत यावे लागले. म्हणजे साईबाबा रोज, यातून ते काय सांगताय की, रोज मी जातोय बुवा, नैवेद्य दाखवताय तुम्ही तुमच्या घरी आणि तिथे वांद्र्याला इतक्या दूर जाऊन मी स्वीकारतोय, फिजिकली नाही जाते पण मी नैवेद्य स्वीकारायला तिथे सूक्ष्म रूपाने नेहमीच जातोय, कृपा करायला जातोय, दर्शन द्यायला जातोय, तरखडांना तुमच्या घरी सुद्धा जातोय. भलेही तुम्ही इथे आलायत मला भेटायला, पण तुमचे पती तिथे आहेत बुवा आणि ते माझी पूजा करताय मुलाच्या इच्छेसाठी आणि नैवेद्य दाखवताय, पण मला आज काही तिथे मिळालं नाही, मला उपाशी परत यावे लागले. साईबाबा म्हणताय, स्नेह संबंध कसा होता पहा, दार जरी बंद होते तरी मी मनसोक्त आत शिरलो, म्हणजे मी बंद दारातून आतमध्ये गेलो होतो नैवेद्य स्वीकारायला, मला कोणी अडवू शकेल. घरी मालक मिळाला नाही, म्हणजे तरखड घरी नव्हते, तुमचे मिस्टर घरी नव्हते, असं साईबाबा सांगतायत. माझ्या पोटातील आतडी फार कळवळली, म्हणजे मला फार वाईट वाटलं की
नाही मिळाले मला हे भेटायला. भर दुपारी अन्नाशिवाय तसाच मी माघारी परतलो. मला अन्नच दिलं नाही कोणी. नैवेद्यात दाखवायचा तो दाखवलाच गेला नाही. तरखडना वेळच नव्हता आणि ते जेवून निघाले तसेच. आणि मग मी माघारी परतलो, म्हणजे मी परत शिर्डीला आलो. या ठिकाणी बाबा तर तिथेच सगळ्यांसमोर होते. ते शिर्डी सोडून प्रत्यक्ष गेलेच नाही, पण ते अप्रत्यक्षपणे सगळीकडे असतात. सगळ्या वेळी सगळ्यांचा नैवेद्य स्वीकारतात, सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांना संकटातून सोडवतात, मार्गदर्शन करतात. हे साई इथे दाखवून देत आहेत प्रत्यक्ष. तर बाबांचे असे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा मुलाने ताबडतोब ओळखले की आपले वडील बहुतेक विसरले नैवेद्य दाखवायला. नैवेद्य दाखवण्यास ते चुकले असं मुलाने ओळखलं. मग मुलगा बाबांना विनंती करू लागला की मला, म्हणजे साईबाबांना मुलगा तो विनंती करतोय की मला परत घरी जाऊ द्या. परंतु बाबांनी त्याला जाऊ दिले नाही आणि तेथेच त्याच्याकडून पूजा त्यांनी करवून घेतली. त्याच दिवशी मुलांनी शिर्डीहून सविस्तर पत्र लिहून धाडले वडिलांना, म्हणजे तरखडांना, मुंबईला, वांद्र्याला, की ते वाचून पाहता वडिलांचे मन विरघळून गेले. वांद्र्याचे पत्र जे वडिलांनी लिहिलं होतं मुलाला की तुम्ही क्षमा मागा, शिर्डीला साईबाबांना भेटायला की तुम्ही गेले तर माझ्याकडून नैवेद्य दाखवायचं राहून गेलेलं आहे, ग्रहण करायचा प्रसाद राहून गेलाय, तर तुम्ही क्षमा मागा, असं वडिलांनी आधी पत्र लिहिलं होतं. ते पत्र इकडे मुलाकडे शिर्डीला पोहोचलं आणि मुलाला आश्चर्य वाटलं की वडील माफी मागायला सांगताय. आणि इकडून साईबाबांनी असं वाक्य बोललं आईला उद्देशून की मी गेलो होतो तुमच्या घरी वांद्र्याला आणि तिथून मला उपाशी यावं लागलं, आज काही नैवेद्य वगैरे मिळालं नाही, खायला प्यायला काही मिळालं नाही. तर असं म्हटल्यामुळे मुलाला वाईट वाटलं आणि मुलाने इकडून पत्र लिहिलं होतं. तर मुलाचं पत्र वडिलांना मिळालं की असे साईबाबा म्हणालेत, हे त्याने वडिलांना सांगितलं. तर तिकडे त्याला वाईट वाटलं, वडिलांना वाईट वाटलं, इकडे याला वाईट वाटलं. त्याच्याही डोळ्यात अश्रूंची दाटी होऊन ते बाहेर पाणी व्हायला लागलं, अश्रू व्हायला लागले. पहा कसा हा साईंचा खेळ. प्रेमाने हृदय उचंबळून नाही येणार का? असा कोण निर्दय माणूस असेल की ज्याचे अंतःकरण हे ऐकून कळवळणार नाही, त्याला वाईट वाटणार नाही, असं लिहितो. याच मुलाची प्रेमळ आई, आता दुसरा अनुभव सांगताय लेखक, की या मुलाची प्रेमळ आई म्हणजे तरखडांची पत्नी एकदा शिर्डीत असताना साईबाबांनी तिच्यावर कसा अनुग्रह म्हणजे कृपा केली ते नवल ऐका. ते आता ऐका. तेथे भोजनगृहात, म्हणजे जिथे शिर्डीला जिथे स्वयंपाक वगैरे बनवलं जात असणार, तर भोजनगृहात ताटे वाढून जेवणाची तयारी झाली असताना दुपारी दारात एक भुकेला कुत्रा येऊन उभा राहिला. त्या बाईने, म्हणजे तरखडांच्या पत्नीने शिर्डीत असताना त्या बाईने ताटात जी भाकर होती त्यातली चतकोर भाकर, म्हणजे 1/4 भाकरी, ब्रेड किंवा चपाती, ती भाकरी त्याला खायला घातली. तेवढ्यात चिखलात माखलेला आणि भुकेने पिडलेला एक डुक्करही तेथे येऊन पोहोचला. ही गोष्ट स्वाभाविकपणे, म्हणजे नकळत, अगदी नॅचरली घडली की ती कुत्र्यांना भाकरी देत होती चतकूर, त्याच वेळेस तिथे एक डुक्करही आला, भुकेने पिडलेला, चिखलातला होता तो, चिखल आणि माखलेला. ते बाईच्या ध्यानीमनी राहिले नाही. म्हणजे डुक्कर आला होता पण डुकराला बहुतेक दिलं गेलेलं नाहीये तिच्याकडून अन्न, आणि तिने फक्त कुत्र्याला दिली गेली भाकरी. आणि मग तिच्या स्वयंपाकाच्या वगैरे कार्यात ती तरखडबाई रममाण झाली. तिच्या ध्यानामनात हे काही लक्षात राहिलं नाही. परंतु दुपारी साईबाबांनी ती आपणहून गोष्ट काढली. दुपारी भोजन झाल्यावर सगळ्यांचं भोजन वगैरे झालं, साईंचं झालं. नेहमीप्रमाणे बाई दूर मशिदीत येऊन बसल्यावर बाबा तिला कौतुकाने म्हणाले की आई, आज तू मला जेवू घातलेस त्यामुळे अगदी गळ्यापर्यंत पोट भरले. म्हणजे कदाचित मी सांगण्यात चुकलो असेल इथे की डुक्कर पण येऊन पोचला तर त्यालाही दिलं गेलं बहुतेक, ते लिहिलं नाही इथे. पण याचा अर्थ तिने बहुतेक दोघांना, कुत्र्याला आणि डुकराला, माफ करा मी सांगताना समजताना चुकलो असेल, हे वाचन करताना चुकलो, की ती जी बाई आहे तर तिने कुत्रा आला त्याला चतकूर भाकरी दिली आणि बहुतेक डुक्करही आला त्याच वेळेस त्यालाही दिली आहे. पण हे डुकराला पण दिली भाकरी तुकडा असं काही इथे वाक्य न लिहिल्यामुळे माझं कदाचित सांगताना ते संदर्भ उलटा झाला की मी म्हटलं की नाही दिली, पण कदाचित बहुतेक दिली गेली आहे असं मला पुढच्या बोलण्यावरून साईंच्या असं वाटतंय. कारण साई काय म्हणताय की आई, आज तू मला जेवू घातलेस त्यामुळे अगदी गळ्यापर्यंत पोट भरले. हे प्राण भुकेने व्याकुळ झाले होते. अगं, तू ते तृप्त केलेस.
असं ते आई म्हणून संबोधन करताय अन्न देणाऱ्या कुत्र्याला आणि डुकराला अन्न देणाऱ्या त्या तरखड नावाच्या बाईला, तरखड आडनावाच्या त्या बाईला त्या आई म्हणून असं म्हणतायत की मला भूक लागली होती आणि गळ्यापर्यंत पोट भरवलं माझं, मला तू तृप्त केलंयस, असे नेहमी करीत जा, हेच खरे कामास येईल. मशिदीत बसून मी खोटे बोलेन असे अगदी खरोखर कधीच घडणार नाही, अशीच माझी दया जाणावी. भुकेलेल्याला भाकर आधी द्यावी, आपल्या पोटी नंतर खावी, मनात हे नीट लक्षात ठेवावे, असं साई म्हणाले. साई समर्थ हे काय बोलले याचा अर्थ त्या बाईला नीट कळेना. ती मनात म्हणाली की या म्हणण्याचे तात्पर्य काय असावे बरे. बाबांचे बोलणे कधी उगीच नसते, म्हणजे ते उगाच काही पण नाही बोलत. नंतर ती मोठ्याने बाबांना म्हणाली की बाबा, मी तुम्हाला जेवण वाढीन असे माझ्याकडून कसे घडेल. मीच दुसऱ्यांवर अवलंबून असते आणि पैसे देऊन मिळेल ते खात असते. त्यावर बाबांनी उत्तर दिले की ती प्रेमाची भाकर खाऊन मी अगदी तृप्त झालो आहे आणि अजून मला ढेकर येत आहे. तू जेवायला बसली असताना पोटी भुकेने व्याकुळ झालेल्या आणि दाराशी अचानक आलेल्या ज्या कुत्र्याला तू पाहिलेस त्याच्याशी माझी एकात्मता आहे. तसेच चिखलाने सर्व अंग माखलेला, भुकेने व्याकुळ झालेला डुक्करही जो तू पाहिलास त्याच्याशी देखील माझी एकात्मता आहे. बाबांनी म्हटलेले हे शब्द ऐकून बाईला मनात आश्चर्य वाटले आणि ती मनात विचार करू लागली की ही कुत्री, डुकरे, मांजरी वगैरे फिरतात ती सगळी बाबाच की काय. तिच्या या विचाराला जणू काय पुष्टी देण्याकरताच बाबा म्हणाले की कधी मी श्वान म्हणजे कुत्रा, कधी सुकर म्हणजे डुक्कर, कधी मी गाय वगैरे, कधी मांजर, कधी मुंगी, कधी माशी, कधी जलचर म्हणजे मासे वगैरे, अशा रूपाने जगात भटकत असतो. सर्व प्राण्यांमध्ये जो मला पाहतो तोच मला आवडतो हे लक्षात असू दे आणि भेदबुद्धी सोडून माझी भक्ती करत जा. बाबांचे हे शब्द म्हणजे परमश्रेष्ठ अमृतच होते. ते ऐकून बाईला गहिवरून आले. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आणि कंठ दाटून आला. अजून थोडासा अध्याय आहे. अशीच आणखी या बाईची प्रेमरसाची आणि साईबाबांची भक्ताशी एकात्मता असल्याची एक सुंदर कथा आहे. आता पुढची कथा आहे का. एकदा वांद्र्याचे पुरंदरे नावाचे एक भक्त शिर्डीला जाण्यासाठी निघालेले होते. त्यांच्याबरोबर या बाईने म्हणजे तरखड यांच्या पत्नीने प्रेमपूर्वक वांगी देऊन त्यांच्या कुटुंबाला म्हणजे त्या पुरंदरे नावाच्या व्यक्तीच्या पत्नीला, कुटुंब म्हणजे तेव्हा कुटुंबाचा अर्थ फॅमिली नव्हता, कुटुंबाचा अर्थ पत्नी, बायको असा होता तेव्हाच्या मराठीनुसार. तर तेव्हा असं लिहिलंय की पुरंदरे नावाचे वांद्र्यालाच राहणारे एक साई भक्त होते. ते शिर्डीला निघाले होते दर्शनासाठी साईंच्या आणि त्यांच्याबरोबर ही जी तरखड यांची पत्नी आहे यांनी या बाईने वांगी पाठवली होती. कोणाला दिली होती तर या पुरंदरेंसोबत त्यांची जी पत्नी होती त्या पत्नीला त्यांनी विनंती केली की एका वांग्याचे भरीत करा आणि दुसऱ्या वांग्याच्या खरपूस काचऱ्या म्हणजे तळलेले काप करा. जसे बटाट्याचे काप असतात कापलेले सपाट चपटे तसे म्हणजे वांग्याचे करा. दुसरं जे वांग दिलंय मोठं तर त्याचं एका वांग्याचं भरीत करा आणि दुसऱ्या याचं खरपूस म्हणजे अशा कुरकुरीत अशा काचऱ्या तळलेले काप करा. म्हणजे काप करायचे वांग्याचे आणि त्यांना तळायचं. तर असा नैवेद्य बाबांना भरपूर वाढा. तर काचऱ्या भरपूर वाढा आणि भरीत भरपूर वाढा एकेका वांग्याचं करून, असं ही बाई म्हणाली. त्या बाईला पुरंदरे बाईला म्हणाली. पुढे काय झालं की त्या बाईने म्हणजे पुरंदरे बाईने बरे म्हणून ती वांगी घेतली आणि शिर्डीला गेल्यावर आरतीनंतर बाबांच्या भोजनाच्या वेळी भरीत घेऊन गेली. म्हणजे भरीत तिने एका वांग्याचं बनवलं आणि जेव्हा आरती झाली बाबांची तिथे आणि त्यांना नैवेद्य दाखवला गेला भोजनाच्या वेळी दुपारी वगैरे, तेव्हा नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवून ताट ठेवून ती निघून गेली. नंतर सर्वांचे नैवेद्य गोळा करून बाबा जेवायला बसले. वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळ्या नैवेद्य बनवून आणलेला असणार, त्याची चव साईबाबा स्वीकार करायला लागले प्रेमाखातर. भरिताची चव चाखल्यावर बाबांना ते रुचकर लागले, आवडलं आणि त्यांनी ते सर्वांना वाढलं. थोडं थोडं भरीत सगळ्यांमध्ये वाटून दिलं. नंतर त्यांच्या मनात आलं की काचऱ्या खाव्या.
त्यांच्या मनाला म्हणजे साईंच्या मनात विचार आला की आपण वांग्याच्या काचऱ्या खाव्यात आणि त्या आता आणा असे ते म्हणाले. भक्तांना काय करावे ते समजेना. त्यांनी राधाकृष्णाबाई ज्या स्वयंपाक करणाऱ्या साईंच्या भक्त होत्या, स्वयंपाक वगैरे पाहणाऱ्या, तर त्यांना निरोप पाठवला की बाबांचे काचऱ्यांवर मन गेले आहे. म्हणजे बाबांची इच्छा आहे साईबाबांची की वांग्याच्या काचऱ्या खरपूस तळून खाव्यात. तेव्हा ते जेवणासाठी थांबलेले आहेत. म्हणजे जोपर्यंत काचऱ्या येत नाहीत तोपर्यंत बाबा पुढे काही जेवत नाहीयेत. वांग्याचा हा मोसम नाहीये, मग वांगे कुठून मिळतील? मग पुरंदरे कुटुंबाचा आणि भरिताचा शोध सुरू झाला. कारण वांग्याचं भरीत मोसम नसताना कोणी केलं? ऋतू त्याच्यासाठी योग्य नव्हता वांग्यांसाठी. अशा वेळी वांग्याचं भरीत करून आणलेलं एकच स्त्री होती आणि ती स्त्री कोण आहे त्याचा शोध सुरू झाला. ती कुठे आहे असं. मग तिने आणलेल्या ताटात भरीत होते तेव्हा तिच्या सामानात कदाचित वांगी असतील असं बाकीच्यांना वाटलं. म्हणून तिच्याकडे तपास करता बाबांच्या काचऱ्या मागण्याचा खरा अर्थ कळला. कारण की त्या बाईकडे वांग होतं आणि ते काचऱ्यांसाठीच ठेवलं होतं. फक्त ती तेव्हा विसरली असेल किंवा ती ते नंतर देणार असेल. कारण की तिला तिच्या वांद्र्याच्या मैत्रिणीने म्हणजे दुसऱ्या साई भक्त स्त्रीने सांगितलं होतं की बाई घेऊन जा हे. तरखड नावाची ती बाई होती, तिने सांगितलं होतं की एका वांग्याचं भरीत कर आणि एका वांग्याचं ते कर, काचऱ्या कर. मग तिला त्याचा अर्थ कळला. बाबांच्या काचऱ्या मागण्याचा अर्थ लोकांना कळला आणि बाबांचे त्यांच्याकरता एवढे प्रेम का होते तेही सर्वांना कळून चुकले. ती बाई म्हणाली की एका वांग्याचे भरीत झाले आणि ते दुपारी बाबांना अर्पण झाले. मागाहून काचऱ्या नेईन म्हटले आणि त्यासाठी चिरले. पुढे ही वांग्याची सुरुवातीपासूनची गोष्ट सर्वांना हळूहळू कळली आणि साईबाबांची व्यापकता पाहून जो तो आश्चर्य करू लागला. म्हणजे नंतर साईबाबांना तिने लगेच इच्छा झाली त्यांची म्हणून लगेच भरतानंतर ते राहून गेलेलं काचऱ्या पण करून तळून लगेच पाठवल्या. बाकीच्या लोकांनी आग्रह केला, सांगितलं तेव्हा. आणि तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं की साईबाबांना हे कसं काय कळलं की काचऱ्या पण सांगितल्या आहेत आणि त्यांनी नेमक्या काचऱ्याच मागितल्या त्याच दिवशी त्याच वेळी. तर हे आश्चर्य वाटलं सगळ्यांना. आणखी अजून एक प्रसंग आहे की आणखी एकदा सन 1915 साली डिसेंबर महिन्यात याच बाईने म्हणजे ही जी पुरंदरे बाई आहे मोठ्या प्रेमाने बाबांना एक पेढा पाठवला होता. पुरंदरीने जिने वांगे पाठवले ती तरखड नावाची बाई तिने पेढा पाठवला होता. एक पेढा पाठवला होता. बाळाराम मानकर परलोकवासी झाल्यामुळे त्यांचे क्रियाकर्म वगैरे करण्यासाठी त्यांच्या मुलाला शिर्डीला जायचे होते. म्हणून तो तरखडांकडे जातो म्हणून सांगायला आला होता. म्हणजे तो तरखडांकडे बांद्र्याला आला होता त्यांच्या घरी तरखडांच्या आणि त्यांना सांगतोय की मी आता शिर्डीला जातोय, तिकडे मला काही काम आहे, क्रियाकर्म वगैरे करायचे, कोणीतरी वारले त्यांचं नातेवाईक वगैरे बाळाराम मानकर नावाचे, तर त्यासाठी मला शिर्डीत जायचं असं तो मुलगा सांगायला आला. तरखडांच्या कुटुंबाच्या म्हणजे तरखडांची जी पत्नी होती तिच्या मनात आले त्या मुलाबरोबर बाबांसाठी काहीतरी पाठवावे असा विचार आला. पाहू जाता पेढ्याशिवाय घरात दुसरं काहीच नव्हतं. म्हणजे पाठवायचं काय? साईंना नैवेद्य वगैरे काय पाठवावं? फळं वगैरे काही नाही आहेत आणि एक पेढा आहे फक्त. तोही पेढा आधी निवेदित होता. म्हणजे नैवेद्य दाखवलेलाच पेढा परत साईंना नैवेद्य म्हणून पाठवणार. मुलाला जाण्याची घाई होती, शिर्डीला जायची. शिवाय तो मुलगा सुतकी होता. म्हणजे त्याला सुतक लागलेलं होतं कारण त्याच्या घरात निधन झालेला एका माणसाचा विटाळा आलेला होता. म्हणजे स्पर्श करणं, इकडे तिकडे शिवणं, जाणं एकमेकांकडे असं ते अलाउड नव्हतं. शिलकेतला पेढाही उष्टाच होता. शिलकेतला म्हणजे शिल्लक असलेला जो काही पेढा नैवेद्य दाखवलेला होता तोही उष्टाच होता. दुसरा इलाज नसल्याने तिला काहीतरी तर पाठवायचं होतं स्वतःच्या घरातून साईंसाठी. शेवटी तोच जो काही उष्टा पेढा किंवा प्रसादात नैवेद्य दाखवलेला पेढा होता आणि तो एकच उरला होता, तोच प्रसाद तिने दिला. तोच त्या बाईने त्या मुलाबरोबर बाबांना अर्पण करण्यासाठी दिला. आणि ती बाई काय म्हणाली, निरोप काय दिला तिने की दुसरे घरात काहीच नाही, हाच आता घेऊन जा हा पेढा आणि बाबांना प्रेमपूर्वक दे, ते आवडीने खातील. गोविंदजीने, त्या मुलाचे नाव गोविंदजी होतं, त्याने तो पेढा नेला शिर्डीला. परंतु जेव्हा बाबांच्या दर्शनाला तो गेला तेव्हा तो पेढा द्यायचा विसरला. पेढा मुक्कामावरच राहिला. म्हणजे शिर्डीला जिथे तो मुक्काम करायला एखाद्या घरी किंवा कुठे उतरला असणार, थांबलेला असणार,
तर तिथेच तो पेढा त्याच्या सामानात राहिला आणि तो तसाच दर्शनाला गेला दर्शन घ्यायला. पण बाबांनी धीर धरला. पुन्हा जेव्हा तिसऱ्या प्रहरी म्हणजे परत एकदा त्याच दिवशी दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास तो मुलगा परत दरबारात दर्शनासाठी आला, साईंच्या भेटीसाठी आला, तेव्हाही पूर्वीप्रमाणेच तो विसरला आणि मशिदीत रिकाम्या हाताने आला. बाबांनी त्याला विचारलं की माझ्यासाठी तू काय आणलंस असं विचारून पाहिलं. त्यावर जेव्हा तो म्हणाला की काही नाही असं तो म्हणाला, तेव्हा बाबांनी त्याला थोडीशी आठवण करून दिली की तुझ्याबरोबर कोणी काही वस्तू माझ्यासाठी दिली नाही का? तरी मुलगा म्हणाला की नाही. मग मात्र साईबाबांनी त्याला स्पष्टच प्रश्न केला, अरे घरातून निघतेवेळी तुझ्याजवळ आईने प्रेमपूर्वक खाऊ दिला नव्हता का? तेव्हा मात्र त्याला आठवण झाली, त्याला आठवलं तेव्हा, आणि असा कसा मी विसरलो म्हणून फार लाजला. खाली मान घालून बाबांची क्षमा मागून चरण वंदून धावत धावत मुक्कामावर गेला आणि पेढा जो त्याचा तिथे ठेवला होता सामानात तो त्याने आणून बाबांना दिला. हाती पडताच बाबांनी तो तोंडात टाकला आणि आईच्या भक्तीचे समाधान केले. असा हा महाअनुभव जशी ज्यांच्या मनात भावना असेल तसा त्यांना तो अनुभव देऊन भक्ताचा गौरव वाढवतो. हा तो अनुभव होता. आता अध्यायाचा अगदी शेवटचा भाग आलेला आहे. इथे काही कंसात असं लिहिलेलं आहे ते आपण वाचू. काही ओव्या मूळ ग्रंथाच्या आहेत आणि त्या 3ऱ्या अध्यायातल्या आणि 9व्या अध्यायातल्या असे म्हणजे गीतेचा 9वा अध्याय आणि साई सच्चरित्राचा 3रा अध्याय यांचं काही ओव्या आहेत त्याच्याबद्दलचा आहे आणि 6वा अध्याय सुद्धा आहे गीतेचा, त्याच्यावरही एखाद दुसरे श्लोक वगैरे आहे ते आपण समजून घेऊ. इथे काय त्याचा संदर्भ आलेला आहे तो थोडा वेळ पहा. मागील अध्याय 3 मधील बाबांचे बोल काय आहेत? बाबा म्हणतात, 3ऱ्या अध्यायातली ही ओवी आहे जी मूळ पुस्तकात मूळ मराठी ओवीबद्ध जो ग्रंथ असेल ओवींमध्ये लिहिलेला, हाही मराठीच आहे, पण जो ओवींचा होता काव्यमय ग्रंथ जिथे अभंगासारख्या ओव्या लिहिलेल्या आहेत, तर त्यातली एक ओवी आहे ज्यात साईबाबा म्हणतात 3ऱ्या अध्यायामध्ये की हरी निज भक्तांचा केला भाया भोळियांचा भुकेला प्रेमा लागी समूळ विकला सदा हटेला दांभिका. म्हणजे हरी म्हणजे ईश्वर निजभक्तांचा केला म्हणजे निजभक्तांच्या भरवशावर असतो ईश्वर. जे त्याचे भक्त असतात त्यांच्या इच्छेनुसार तो चालतो, कारण की त्याला भोळ्या लोकांचा साध्या भोळ्या भक्तांचा तो त्यांच्या भावाचा भूक केलेला असतो. प्रेमा लागी समूळ विकला, त्याने स्वतःला विकून टाकलेला ईश्वराने प्रेमासाठी, श्रीकृष्णाने, ईश्वराने, हरीने असं. आणि सदा हटेला दांभिका, जे दांभिक लोक आहे, खोटे लोक आहे, जे धर्माच्या आडंबराखाली नावाखाली स्वार्थ वृत्ती ठेवतात मनामध्ये, तर अशा लोकांसाठी मात्र ईश्वर हरी हा काही भुकेला नाहीये किंवा विकला गेलेला नाहीये किंवा मऊ मेणासारखा नाहीये. तो हठेला आहे म्हणजे हट्टी आहे. तो काही त्यांचं ऐकत नाही दांभिकांचं, पण त्याच्या भक्तांचं तो सगळं ऐकतो, त्यांच्या इच्छेनुसार सगळं करतो. अशी ती ओवी आहे असं साईबाबा त्या ओवीतून सांगत होते. 3ऱ्या अध्यायात हा उल्लेख आलेला आहे. ही ओवी आपण नाही ऐकली कारण आपण ओवीचा ग्रंथ नाही ऐकत आहोत, पण आपण याच ओवीच्या ग्रंथांचा अर्थ असलेला हा सरळ सरळ वाक्यांचा पॅराग्राफवाला गोष्टींसारखा ग्रंथ वाचतोय. आणखीन एक संदर्भ दिलाय की तसेच गीता भगवद्गीतेमध्ये अध्याय 9 मधील श्रीकृष्ण भगवानांचे वचन आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छन्ति तदहम भक्त्युपहृत मश्रामी प्रयतात्मनः. तदहम भक्त्युपहृतमश्रामी प्रयतात्मनः. याचा अर्थ असा सांगितलाय की जो कोणी, श्रीकृष्ण म्हणतोय गीतेमध्ये की जो कोणी मला पान, फूल, फळ किंवा पाणी देखील भक्तीने अर्पण देतो, त्या शुद्ध चित्त म्हणजे चांगल्या विचारांच्या चांगल्या मनाच्या मनुष्याच्या भेटीचा मी मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो. म्हणजे त्याने जे काही गिफ्ट म्हणून मला दिलंय किंवा नैवेद्य दाखवलाय किंवा जे काही त्याने ऑफर केलंय, ऑफरिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे काही पण ईश्वराला समर्पित करतो, ज्याला हिंदीत भोग लावणं म्हणतात, भोग लगाणं, तर तेच आहे
नैवेद्य दाखवणं. तर ती एक भेटच आहे की जो कोणी मला पान देईल, फूल देईल, फळ देईल किंवा दुसरं काही देईल, ज्याच्याकडे जी ऐपत असेल त्यानुसार तो संपत्ती देईल, जमीन देईल, पैसा अडका देईल, मान देईल, सन्मान करेल, काहीही करेल. पण हे जे ज्याच्याकडे नाहीये तो निदान त्याच्याकडे फक्त पान असेल एखाद्या झाडाचं, किंवा फक्त फूल असेल, किंवा फक्त फळ असेल, ते जरी दिलं, किंवा तेही कोणाकडे नाहीये, त्याच्याकडे फक्त पाणी आहे तर पाणी त्याने दिलं, त्याच्याकडे जेही काही आहे ते त्याने भक्तीने अर्पण ज्याने केलं, तर त्या अशा शुद्धचित्त मनुष्याच्या भेटीचा, म्हणजे त्याने दिलेल्या त्या भेट वस्तूचा मी म्हणजे श्रीकृष्ण परमेश्वर मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो, असं त्याचा अर्थ आहे. या कथांचे आणखी एक रहस्य की प्रत्येक प्राणी मात्रात सदा ईश्वर पहावा. कुत्री आणि डुकरांना जसं अन्न खाऊ घातलं तिने आणि नकळतपणे साईंच्याच पोटात ते गेलं, म्हणजे ईश्वर स्वतः असतो सगळीकडे आणि भूतदया करणं हे एक प्रकारे ईश्वर सेवाच आहे. ईश्वर सगळीकडे आहे, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये ईश्वर पहा, हेच या गोष्टीतून सांगितलं गेलं होतं, जी आपण आधी गोष्ट ऐकली. हे सर्व शास्त्रांना मान्य आहे, हाच येथील सिद्धांत आहे. याच्यासाठी संदर्भ आहे गीतेचा 6वा अध्याय, त्यातला 30वा श्लोक असा आहे की यो माम पश्यती सर्वत्र सर्वं च मयि पश्यती तस्याहम न प्रणश्यती स च मे न प्रणश्यती. याचा काय अर्थ आहे? श्रीकृष्ण सांगतोय गीतेमध्ये की 6व्या अध्यायात, जो मला सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रात पाहतो, म्हणजे मी ईश्वर आहे हे ज्याला कोणत्याही प्राण्याकडे कोणत्याही ठिकाणी सगळीकडे त्याला ईश्वर आहे, त्या त्या प्राण्यांमध्ये त्या त्या जीवांमध्ये, तो कसाही स्वभावाचा असो, किती हिंस्र असो, दयाळू असो समोर, पण तिथे सगळ्या ज्या व्यक्तीला सगळीकडे सगळ्या लोकांमध्ये सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्या ठिकाणी मला म्हणजे ईश्वराला पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना माझ्याच ठिकाणी पाहतो. म्हणजे सगळे प्राणी कोण आहेत? तर ईश्वर आहे. आणि ईश्वर कुठे आहे? तर प्राण्यांमध्येच आहे, सगळ्या या जीवांमध्येच आहे, असं ज्याला दिसतं, असा जो समजू शकतो त्याला म्हणजे अशा भक्ताला, अशा पाहणाऱ्याला मी म्हणजे श्रीकृष्ण किंवा परमेश्वर नाहीसा होत नाही. अशा व्यक्तीच्या आयुष्यातून मी नाहीसा होत नाही, कारण तो मला सगळीकडे पाहतो, तो मला नाहीसा होत नाही. मी त्याला नाहीसा होत नाही आणि तो मला नाहीसा होत नाही. म्हणजे त्याच्यासाठी माझं दर्शन नेहमीच आहे, कारण त्याला मी सगळीकडे दिसतो आणि मी सगळीकडे असल्यामुळे प्रत्यक्षात मी कोणत्याही प्राण्याच्या, पक्षाच्या, कशाच्याही रूपाने त्याच्या समोर कुठेही असलो तरी त्याला वाटतं की ईश्वर त्याच्याजवळच आहे, ईश्वर त्याच्यासाठी नाहीसा नाहीये आणि तो सुद्धा ईश्वरासाठी नाही. म्हणजे ईश्वर म्हणजे मला म्हणजे श्रीकृष्ण म्हणतोय की त्याला, ईश्वराला, स्वतःला तो भक्त दूर होत नाही, तोही तिथे भक्तासोबतच असतो, असा याचा अर्थ. आणि 31वा श्लोक आहे 6व्या अध्यायातला गीतेतला, सर्वभूत स्थितम यो माम भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानो अपि स योगी मयी वर्तते. हा 31वा श्लोक होता. याचा काय अर्थ आहे मराठीमध्ये की जो योगी, श्रीकृष्ण सांगतोय गीतेमध्ये, जो योगी सर्व भूतात म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये, प्राणी मात्रात, त्यात सगळे जीवजंतू सगळे आले, तर सर्व जीवांमध्ये असणाऱ्या मला अभेद बुद्धीने भजतो. म्हणजे तिथे अभेद नाहीये, मी तूपणा, कमी जास्तपणा, उच्च नीचपणा, असं काही भेदाभेद नाहीये, अभेद आहे म्हणजे एकच मानतो आणि तसाच भजतो म्हणजे तसा स्वीकार करतो. तो कसाही वर्तत असला, तो योगी, तो भक्त जो सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्या जीवांमध्ये मला पाहतो, तो कसाही वागत असला तरी तो माझ्या ठिकाणीच राहतो, असं कृष्ण म्हणतोय. जो योगी सर्व भूतात म्हणजे प्राणी मात्रात असणाऱ्या मला अभेद बुद्धीने भजतो, शरण येतो, तो कसाही वर्तत असला, वागत असला तरी तो माझ्या ठिकाणी राहतो. आता पुढील अध्यायात बाबांची राहणी, बाबा कोठे आणि कसे झोपत असत वगैरे कळून येईल. तरी श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. 10व्या अध्यायात हेमाड साईंच्या चरणी शरण आला आहे, असं लेखक हेमाडपंत स्वतःबद्दल सांगतोय. श्रोत्यांनी सांगितलेल्या कथांचे आवडीने मनन आणि निदिध्यासन करावे. निदिध्यासन म्हणजे पुन्हा पुन्हा खोल विचार करावा. म्हणजे जे ऐकलंय तुम्ही कथा, लीला साईंच्या, तर ते परत परत तुम्ही त्यावर विचार करावा, आठवावं त्यांना, त्याच्यातून काय शिकण्यासारखं याचा विचार करावा, म्हणजे कल्याण होईल.
सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा आज्ञा अवज्ञा विघ्नम भैक्षवृत्तै पंचसुनादी पातकक्षालनम तथा भक्त तरखड कथा निरूपणम नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम.